परफेक्ट. चलो, विथ अ काउंट ऑफ 3, 1, 2, 3, स्टार्ट. यो, बरोबर, मस्त आलं. चला, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता ज्या वेळेला आपण वेस्टीज सारख्या एवढ्या सुंदर कंपनीमध्ये येतो तर त्याचं सिस्टम फॉलो करणं आपल्याला खूप महत्वाचं असतं. सिस्टम का फॉलो करायचं असतं? कारण दिशा सहित तशा पद्धतीनं दाखवली जाते, बरोबर आहे. आणि म्हणून आज आपण जे सगळं असं सुंदर असं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना एका छताखाली एका हॉलमध्ये थोडीशी वेगळी आपण ट्रेनिंग घेणार आहोत. नॉर्मल ट्रेनिंग आपण तर घेत असतो. तुम्ही मला बऱ्याच वेळेला झूम मध्ये ऐकलं असेल, कधी आपण फिजिकली भेटलो असेल. असं कोणी आहे जे मला पहिल्यांदा बघते? ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ओके, कायलं युट्यूब सोडून. अच्छा, पहिल्यांदा बघितलं. ओके, मला प्रश्न पडला नक्की मला पहिल्यांदा असं कोण बघायला लागले. मोहन सर म्हणतात आमची टीम तुम्हाला सगळ्यांना ओळखते, सगळ्यांना ओळखते, म्हणून म्हटलं की मला पहिल्यांदा. ओके, चलो. तर आज आपण इथं आलेलो आहोत. थोडंसं आपण ऍडव्हान्स आणि प्रो लेवलची आपण ट्रेनिंग घेणार आहोत. अशा गोष्टी आपण इथं जाणून घेणार आहोत ज्या गोष्टी तुम्हाला फार कमी माहिती, बरोबर आहे. किंवा ट्रेनिंग्समध्ये किंवा कसं असतं युट्यूबमध्ये किंवा आपण झूममध्ये असेल किंवा आपण कंपनीच्या ऑफलाईन ट्रेनिंग्स असतात त्याच्यामध्ये काय असतं, मर्यादा असते. बाकीचे सगळे लोक असतात, आपण ओपनली बोलू शकत नाही. पण इथे सगळे आपलीच लोक आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ओपनली बोलू शकतो. जे काय आपण इथे डिस्कस करणार आहे त्याला धरून, बरोबर आहे, त्याला विषयाला अनुसरून त्या आपले प्रश्न असले पाहिजेत. आणि असं व्हायला नको का प्रश्न एक आहे आणि आपण कुठेतरी भलतीकडेच गेलोय, बरोबर आहे. तर आपल्या प्रोडक्टला धरून, प्रोडक्टला अनुसरून आपल्याला या सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. ओके, तयार आहात? चलो, बंद झाले. अच्छा, क्या हुआ? अच्छा, वायर निकल. ओके, एक सेकंड. अच्छा, आपण सगळेजण इथे आलात. ऍग्रिकल्चर बद्दल काय सांगाल? आज आपण इथे ऍग्रिकल्चरची माहिती आपण घ्यायला आलोय. तर ऍग्रिकल्चर बद्दल काय सांगाल? काय आहे ऍग्रिकल्चर, म्हणजे काय? शेती म्हणजे काय थोडक्यात? एनीवन? धान्याचं उत्पादन. ओके, अजून? जमिनीची सुपीकता. ओके, अजून? अजून काय सांगाल? पाण्याचा पीएच. ओके, कीड नियंत्रण. ओके, आपलं जसं भारतात म्हणतात शेती हा एक आपला शेती व्यावसायिक म्हणजे आपला प्रदेश म्हणतो. ओके, तर आपण आज वेस्टीज कंपनीचे प्रोडक्ट का वापरायचे आणि का लोकांकडे पोहोचवायचे, ओके, काय वेस्टीजचे ऍग्रिकल्चरचे प्रोडक्ट्स, त्याबद्दल आपण एक माहिती घेऊन अजून ऍडव्हान्स पर्यंत लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल त्यासाठी पण आपण इथं आलो. ओके. म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो भारत हा कृषी प्रधान देश आहे. ठीक आहे, भारतामध्ये आपल्या शेती ही सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये केली जाते, बरोबर आहे. पण मला आज तुमच्याकडनं ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की भारतामध्ये शेती तर होते, बरोबर आहे, मान्य करता सगळेजण, पण खरंच शेतीमधनं फायदा होतो का? पहिला प्रश्न. किती जणांना वाटतं होतं त्यांनी हात वर करा. आणि किती जणांना वाटतं की शेतीमधून फायदा होत नाही? हा हात नक्की फायदा होतो त्यासाठी आहे का होत नाही त्यासाठी आहे? फायदा होतो त्यासाठी आहे. ओके, चलो, थोडासा हात वर असू दे, आपल्याकडे वेळ खूप आहे, आज अख्खा दिवस आपल्याकडे आहे. ओके, सगळ्यांना वाटतं शेतीमधून फायदा होतो? किती जणांनी घेतला त्यांनीच फक्त हात वर करा. ज्यांनी ज्यांनी शेतीमधून फायदा घेतला त्यांनीच फक्त हात वर ठेवायचा, बाकी सगळ्यांचा हात खाली असला तरी चालेल. ज्यांनी घेतला नाही किंवा ज्यांना वाटतं शेतीमधून फायदा घेणं म्हणजे नक्की काय? आर्थिकदृष्ट्या प्रबळ होणे. शेती म्हटलं तर फक्त उत्पादन घेऊन फायदा मिळतो का त्याच्या व्यतिरिक्त अजून काय केल्यानंतर शेतीमधून फायदा होतो? अच्छा, ऑर्गेनिक शेती केल्यानंतर शरीरासाठी फायदा होतो. ओके, अजून काय सांगाल? आर्थिक मजबूती पण यायलाच पाहिजे ना. आपण म्हणतो ना उत्पन्न एक शेती म्हणजे हा व्यवसाय म्हणतो. ओके, शेती म्हणजे हा व्यवसाय आहे आणि आपल्याला त्याच्यातनं आर्थिक उत्पन्न पण आलं पाहिजे, आलंच पाहिजे. मान्य करता?
मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जी आपण पिकं घेत असतो, मग पारंपरिक पिकं असू दे, भाजीपाला पिकं असू दे किंवा फळबाग असू दे, आपल्याला वाटतं की पारंपरिक पिकामधून आपल्याला फायदा होतो. पारंपरिक पिकं म्हणजे काय, जी हंगामी पिकं आपण घेतो, मग फायदा नक्की कशामधून होतो? पारंपरिक पद्धतीनं पण होतो, पण त्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे. ओके, चांगली गोष्ट आहे. त्या प्रमाणामध्ये होत नाही. ओके, अजून कशामध्ये फायदा होतो? हा, नियोजन प्रॉपर असेल तुमचं, कुठल्या वेळेला कुठलं औषध, कुठलं खत, कुठलं बियाणं, कुठली लागवडाची वेळ, हे जर आपण प्रॉपर केलं तर आपल्याला थोडाफार प्रमाणामध्ये फायदा होतो. पण सगळ्यात जास्त फायदा कशामध्ये होतो? तरकारी पिकं ज्याला आपण म्हणतो, भाजीपाला आणि फळबाग. ओके, असं का होत असेल बरं? कमी कालावधी. ओके ओके, मेहनत कम नसते, 4 वेळेस पेरणी नसते. ओके, आपण याचा जर एक मध्य साधला तर आपण ही गोष्ट समजू शकतो का की आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त पारंपरिक शेती केली जाते. जास्त करून तुम्ही मला काही ठराविक भाग असेल जिथं शेतकरी भाजीपाला पिकं हा घेत असतो, किंवा ठराविक भाग असेल किंवा ठराविक लोक फक्त फळबागा घेत असतात, पण जवळपास सगळ्यात जास्त पिकं लोक काय घेतात? पारंपरिक. भात, ऊस, गहू, ज्वारी, कापूस, सोयाबीन, भुईमूग, तूर. बरोबर आहे. मग याच्यामधून आपल्याला फायदा तेवढा होत नाही जेवढा आपल्याला तरकारी आणि फळबाग. पण भाजीपाला आणि फळबागांमध्ये रिस्क पण तेवढी आहे, चढ उतार आहे रेटचा. ओके, म्हणजेच काय, शेती आपल्याला वाटते तेवढी सोपी आहे का? आपण मस्त इथं 4 या हॉलमध्ये बसून आपण ठरवू शकतो की आपण शेतीवर चांगल्या पद्धतीनं कमवू शकतो, पण ऑन ग्राउंड रियालिटी फार अवघड आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की शेतीमधून आपल्याला उत्पादन मधून तरी पैसे कमवायचेच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय असा सोर्स ऑफ इन्कम आहे का की इथून नाही फायदा झाला तर आपल्याला हे मजबूत आर्थिक स्थिती आहे, इथून तर आपल्याला 100% फायदा होणार आहे. असं काय आहे नियोजन? मगाशी सरांनी फार छान म्हटले की नियोजन केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. जॉब करणारे किती लोक आहेत? ओके, 1 2 3 4. ओके, मला एक गोष्ट सांगा, जे काय आपण आज, इव्हन मी ऑल्सो, म्हणजे मी काय वेगळं नाही, मी सुद्धा एक जॉब करतोय, पण जी काय माझी स्वप्न आहेत ती फक्त जॉबच्या कमाईवरनं पूर्ण होणार आहेत का? मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला साईड बाय साईड एक्स्ट्रा इन्कम असं काहीतरी शोधावं लागेल की ज्याच्या माध्यमातून जी काय थोडीफार चणचण ज्याला आपण म्हणतो, आर्थिक चणचण जी भासत असते ती पूर्ण होईल. मी काय म्हणेन, माझ्या महिन्याभराचा खर्च किंवा बाहेर फिरण्याचा खर्च हा जर माझ्या साईड इन्कम मधनं निघाला तरी मी प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये? प्रॉफिटमध्ये. माझा महिन्याचा चहा पाण्याचा खर्च जरी मला साईड बिझनेस मधनं निघाला तरी प्रॉफिटमध्ये. माझ्या महिन्याचा खर्च जो आहे किंवा माझ्या घर परिवाराचा जो खर्च आहे हा जर माझ्या पार्ट टाइम इन्कम मधनं निघाला तरी माझी सॅलरी तशी सेव्हिंग्स मध्ये राहते. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला काय करायचं आहे की इथं बसणारा प्रत्येक व्यक्तीला साईड बाय साईड तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती कशी मजबूत करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला एक दिशा आपण ठरवत असतो तर ती दिशा ठरवत असताना एक राईट प्लॅटफॉर्म म्हणजे कुठं गेल्यानंतर यश मिळेल हे तुम्हाला माहित पाहिजे. कुठे गेल्यानंतर यश मिळेल. आता मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत, बरोबर आहे. काही लोक ठराविक कंपनीमध्ये यशस्वी होतात, काही लोक तिथं होत नाहीत. एखादी कंपनी ज्या वेळेला तुम्ही सिलेक्ट करत असता त्यावेळेला काय बघता? आता सर जॉब करताय, सर जॉब कशामध्ये करता आपण? काय बघितलं सर जॉब करण्याच्या अगोदर जिथं आज तुम्ही जॉब करताय? प्रोफाईल. आपण काय चेक करतो? प्रोफाईल. प्रोफाईल मध्ये काय येतं सगळ्यात पहिला? की जे तुम्ही काम करताय, ज्याच्यामध्ये तुम्ही काम करताय त्याचा पास्ट हिस्ट्री काय, किती वर्ष आज त्या लाईन मध्ये ते टिकून आहे, बरोबर. हे सगळ्यात पहिला आपण चेक करतो. काय अशा गोष्टीमध्ये तुम्ही जाणार जिथं तुम्हाला त्याची काही कल्पना नाहीये, तुम्हाला माहित नाही
ती किती वर्ष झालं कंपनी चालू आहे, तुझी पास्ट हिस्ट्री काय आहे, हे जर तुम्हाला माहित नसेल आणि अशा कंपनीमध्ये जर तुम्ही काम करायचं ठरवलात, तुम्ही यशस्वी तर व्हाल एक ठराविक वेळेनंतर, पण लोकांचं नुकसान करून व्हाल. कारण पैसा लवकर कमवता येत नाही, ही गोष्ट प्रत्येकानं इथं बसल्या बसल्या ऍक्सेप्ट केली पाहिजे. पैसा हा लवकर कमवता येत नाही, त्याला मेहनत ही करावीच लागते. फळबागाचं आपण उदाहरण घेऊ, किती वर्षानंतर साधारणतः आता बरेच जण इथं पंढरपूर सांगोला साईडनं डाळिंब याला किती वर्ष लागतात? 2 वर्ष कमीत कमी 2 वर्ष. आपण आंब्याचा विचार केला तर 4-5 वर्षानंतर फळ यायला सुरुवात होते. म्हणजेच काय, एक चांगलं उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 2-3 वर्ष थांबावे लागतात, तेवढी मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. मग आज आपण ज्या कंपनीबद्दल आपण ऐकणार आहोत, ज्या कंपनीबद्दल आपण चर्चा करणार आहोत, त्या कंपनीला जवळपास मार्केटमध्ये 21 वर्ष पूर्ण झालेली. किती? 21. सन 2004 साली कंपनीची स्थापना होती. तुम्ही टाळ्या वाजवल्या तरी चालेल. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की पास्ट हिस्ट्री काय, आज मी जॉब करतोय त्या कंपनीमध्ये, असं व्हायला नको की आज मी जॉब करतोय आणि उद्या कंपनी बंद पडली. माझं फ्युचर आहे का त्याच्यामध्ये? शेवटी मी माझं करिअर, मी माझं फ्युचर बघतो कंपनीमध्ये. तशा पद्धतीनं एखादं ज्या वेळेला आपण कंपनी सिलेक्ट करत असतो तर त्या कंपनीला मार्केटमध्ये किती वर्ष झालेली आहेत हे पहिलं आपल्याला माहित पाहिजे. कंपनीचं विजन, आपल्याला सगळ्यात दुसरं महत्वाचं काय, कंपनीचं विजन, कंपनीची दूरदृष्टी काय. काय सांगाल, वेस्टीजची दूरदृष्टी काय, विजन काय, विजन? To help people live a life of economic independence on their own terms. म्हणजेच काय की तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्यासाठी कुणावर दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही. तुम्ही एवढे सक्षम आहात की तुम्ही स्वतःहून तुम्ही तुमचं आयुष्य बनवू शकता. हे झालं वेस्टीजचं मिशन, विजन. आणि मिशन काय असेल? Global benchmark. ग्लोबल बेंचमार्क. ग्लोबल बेंचमार्क म्हणजे काय की आपल्याला फक्त भारतापुरतं सीमित राहायचं नाहीये, तर आपल्याला अदर कंट्रीजमध्ये सुद्धा आपल्याला एक्सपांड करायचं आहे. आणि कंपनी ग्लोबली सुद्धा खूप छान पद्धतीने एक्सपांड केलेलं आहे. मग अशा कंपनीमध्ये आज आपण आहोत आणि या कंपनीची आपण आज मीटिंग घेणार आहोत. तर आय एम शुअर की इथं बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तर प्राऊड फील झाला पाहिजे की 21 वर्ष झालं प्रोडक्ट मार्केटमध्ये कंपनी आहे. जवळपास 5 करोड डिस्ट्रीब्युटर्स आहेत. किती? इंडियामध्ये 5 करोड डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि एका दिवसाला कमीत कमी 5,000 डिस्ट्रीब्युटर जॉईन होतात. किती? एका दिवसाला 5,000 डिस्ट्रीब्युटर जॉईन होतात. 40 डिस्ट्रीब्युटर एका मिनिटाला जॉईन होतात. असेच होत असतील का हो? आज जसं तुम्ही इथं बसल्यात, काहीतरी विचार करून इथं बसलेले असाल, काहीतरी तुमचं विजन असेल, काही तुमचं स्वप्न असेल. ओके, आता मला तुमच्याकडनं एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करून घ्यायची आणि मग आपण ट्रेनिंगला सुरुवात करणार आहोत. तुमच्या सगळ्यांकडे डायरी आणि पेन आहे? ओके, तुम्हाला करायचं काय आहे, इंडिव्हिज्युअल, कुणाला आजूबाजूला बघायचं नाहीये, वाकून बघायचं नाहीये, दुसऱ्यानं काय लिहिलंय त्याचं बघून मी लिहितो असं अजिबात करायचं नाहीये. तुम्हाला आयुष्यामध्ये काय कमवायचं आहे ते तुम्हाला एक साध्या 3 ते 4 लाईनमध्ये तिथे लिहायचं आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये काय काय कमवायचं आहे, तुमचं ड्रीम काय. प्रश्न कळला नक्की काय करायचंय, काय लिहायचंय तुम्हाला, तुमचं ड्रीम काय, स्वप्न काय आहे. चला, आता वेळ किती झालेला आहे आपल्याकडे, साधारणतः 11:25 झालेत. 11:30 पर्यंत 5 मिनिटाचा वेळ आहे. तुम्हाला तुमची स्वप्न जी काय आहेत ती त्या कागदावर उतरवा. आणि बरं का, वाचून दाखवायचे, असं नाही का काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं आहे. आणि तुम्हाला वाचता येईल असं लिहा.
ओके, लास्ट 2 मिनिट आहेत. जीपीएस कैमरा है क्या? मैं क्लिक कर देता हूँ इसमें। तुमचं झालं की बंद करून ठेवा, दुसऱ्यांच्या मध्ये वाकून बघू नका. मे बी तुमची स्वप्न वेगळी असतील, तुमच्या शेजारच्याची स्वप्न वेगळी असतील, तुमच्या उजव्या हाताला कोण बसले त्याची स्वप्न वेगळी असतील. ओके, ऑलमोस्ट झालं सगळ्यांचं. हा, आपली स्वप्न एवढी छोटी आहेत का 5 मिनिटांमध्ये संपण्यासारखी? हा, बरोबर आहे. बऱ्याच लोक मी बघितलं, बऱ्याच लोकांनी 1-2 मिनिटांमध्ये लिहिलं, डायरी दाखवून ठेवली है ना. आपल्याला काय करायचं स्वप्न, मी तुम्हाला सांगू का, तुम्ही ज्याच्यावर लिहिताय ना ती डायरी कमी पडेल तुमचं स्वप्न लिहिण्यासाठी. पण काही ठराविक असं स्वप्न असतील की ज्याची तुम्ही खूप आतुरतेनं वाट बघत असाल. कोण शेअर करणार? तुम्ही काय लिहिलंय? येस सर. माझं स्वतःचं घर असलं पाहिजे, 3 BHK. स्वतःचं घर असलं पाहिजे. किती BHK सर? 3 BHK. पहिला आपण स्वप्न होतं 1 BHK असलं पाहिजे, 2 BHK असलं पाहिजे. आता आपण थोडंसं प्रो झालोय, आता आपण 3 BHK पर्यंत गेलो. ओके, अजून काय सर? आणि एक स्वतःची कार असते. स्वतःची कार. कुठली कार? सिडन कार. सिडन कार. ओके, अजून? आणि फॉरेन ट्रिप. फॉरेन ट्रिप. ओके, अजून? अजून एक हेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी लाईफस्टाईल. ओके, गुड. आपलं गुड नेम सर? स्वप्नील राठोड. स्वप्नील राठोड. ओके, सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजून काय सांगाल? माय नेम इज प्रताप अंजारकर, ओके तालुका बदनापूर, जिल्हा जालना. ओके माझं स्वप्न असं आहे की मी तर वडिलांसोबत राहून पहिलं ड्रीम माझं कम्प्लीट केलं. 2 BHK मध्ये 25 लाखाचं घर बांधले ओके, शेतीतून. क्या बात आहे, टाळ्या झाल्या पाहिजे. ओके, दुसरं ड्रीम असं आहे की प्रत्येक गावातले शहरातले आई वडिलांची मुलं अधिकारी होतात, काही होतात, पण मला अधिकारी ते काही नाही होता, पोलीस काही नाही होता. मला एक माझ्या आई वडिलाचा प्रगती शेतकरी मुलगा व्हायचा आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. ओके, अजून? आज तिसरं ड्रीम होतं की मी ऍड ते बघितले, मग नंतर आपल्या राधा शाही मॅडम होत, त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट होऊन आज इथे येण्याचं माझं स्वप्न होतं. मी मॅडमला 3-4 वेळेस मेसेज टाकला होता, मग मला सरांशी कॉन्टॅक्ट झाला आणि इथे येण्याचं देखील स्वप्न पूर्ण झालंय. काल रात्री मला येता येता एवढे संकट आले, पण सरांची मॅडमची साथ कायम स्वरूपी होते. कारण मी 12 वाजेपर्यंत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. ओके, ते माझं ड्रीम कम्प्लीट झाले. फक्त लास्ट माझं ड्रीम यावर्षी ते पण मी कम्प्लीट करणार आहे की आई वडिलांना स्वतःच्या 4 व्हीलर मध्ये बसवायचंय, स्वतःच्या ट्रॅक्टरने स्वतःच्या शेतामध्ये मेहनत घेता आली पाहिजे. ओके, आणि जी येणारी आता फॉरेन ट्रिप आहे ती मला यावर्षी तर सोबत घेता येईल याचे मी प्रयत्न करील आणि ते मला भेटावं तर माझी इच्छा. काय झालं पाहिजे? माझ्या मते या जगामध्ये आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं किंवा आपल्या आई वडिलांसाठी काय करणं याच्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये दुसरं असं इम्पॉर्टंट असं काहीच असू शकत नाही. पैसा आज उद्या कमवता येतो, सगळ्या गोष्टी कमवता येतात, पण आपण सक्सेस झाल्यानंतर जे आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात किंवा त्यांना वाटत असताना त्या ज्या फिलिंग्स आहेत हे तुम्ही शब्दामध्ये कधी व्यक्त करू शकत नाही. त्यांचं प्रेम तुम्ही शब्दामध्ये कधी व्यक्त करू शकत नाही. कधी तुम्हाला वाटलं ना तुमच्या आई वडिलांना म्हणा चला आपण बाहेर जेवायला जाऊया, लिटरली सांगतो घरच्यांना पहिला प्रश्न पडतो, बाळ तब्येत बरी आहे, काय झालंय का, काय सांगायचं आहे का, हा पहिला प्रश्न मनामध्ये येतो. का? कारण आपण आजपर्यंत असं काहीच केलेलं नाही ना त्यांच्यासाठी. आज आपण ते आपल्यासाठी खूप केलंय.
पण आपण कधी सहज वाटलं आई वडिलांना कुठेतरी महिन्यातनं एकदा फिरायला घेऊन जावं, कधी वाटलं आईला म्हणा आज जेवण राहू द्या आपण चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन बाहेर जेवून येऊया. बघा आई वडील किती खुश होतात. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, याच्यामध्ये माणूस खूप खुश होतो. आणि फार छान वाटलं की 4 व्हीलर मध्ये आपल्या स्वतःच्या आई वडिलांना किंवा एक प्रगतशील शेतकरी म्हणून आई वडिलांसमोर जायचं हे सुद्धा खूप मोठं आहे. ओके, अजून काय सांगाल? थोडीशी रंगत येऊ द्या, आता हळूहळू रंग चढायला लागलाय. ओके, अजून रंगत येऊ द्या. अजून काय सांगाल? स्वप्न लिहिलेत, प्रत्येकाने लिहिलेत. अजून काय वाटेल तुम्हाला की नक्की हा सर. सर माझे स्वप्नामधून बरेच स्वप्न तर ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे. ओके. आणि आता एक नवीन स्वप्न घेतलं आहे लोकांसाठी. डिसेंबर 2027 पर्यंत हा. मी माझ्या ग्रुपमध्ये किंवा माझ्या टीममध्ये 1000 लोकांना असं तयार करणार ज्यांची महिन्याची इन्कम 50,000पासून पुढे 1 लाख 2 लाख काही पण असू शकते, पण मिनिमम 50,000 महिन्याला इन्कम घेणारे ओके. आपण 2027 एंड पर्यंत हा. 1000 लोक तयार करणार. त्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागेल. तरी थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता सरांच्या स्वप्नाला धरून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आपल्याला काय वाटतं अडाणी अंबानीकडे पैसे नाही आहेत? अफाट पैसा आहे, काय गरज आहे काम करायची? पण आज सुद्धा काम करतायत. एक ठराविक वेळेनंतर जी काय तुमची स्वप्न पूर्ण झालेली असतात, जे तुम्ही ठरवलेलं असतं, ज्या वेळेला ते अचीव्ह होतं त्यानंतर तुम्ही समाजासाठी जगता. सरांनी म्हटलं ना की 2027 पर्यंत आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये कमीत कमी 1000 लोकांची इन्कम जी आहे ते 50,000 ते 1 लाखापर्यंत न्यायची. आज अडाणी असतील, अंबानी असतील, जे टॉप बिझनेसमॅन आहेत, पिढ्याने पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी त्यांनी कमवून ठेवलेली आहे, एवढं त्यांना कमवलेलं आहे, पण तरी सुद्धा आता मेहनत का करतायत? काय सांगाल याच्याबद्दल? आता सगळ्यात महत्वाचं आहे की कोण किती जास्त देते समाजाला, किंवा समाजासाठी कोण काय करतंय. आज तुम्ही सहज बघा, पहिला रिलायन्स जिओचा पेट्रोल पंप नव्हता, आज आहे. आज ठिकठिकाणी तुमचे रिलायन्सचे जिओ मार्ट आहेत. आज इलेक्ट्रिसिटी आहे. ज्या गावामध्ये पहिला पेट्रोल पंप नव्हता, आज जिओचा पेट्रोल पंप आला. तुम्ही काय म्हणाल? अंबानी साहेबांनी पेट्रोल पंप आणून दिला, आपल्या गावात पेट्रोल पंप आहे. छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॅक्ट करतात. म्हणून म्हटलं ना की एक ठराविक वेळेनंतर तुमचं स्वतःचं आयुष्य, ज्या वेळेला तुमची ड्रीम्स कंप्लीट झालेले असतात त्यानंतर मग तुम्ही समाजासाठी जगता. आणि म्हणून आज सगळेजण मेहनत करतात. अजून काय अपार्ट फ्रॉम दिस? घर झालं, गाडी झाली, फॉरेन ट्रिप झालं, अजून याच्यापेक्षा वेगळं कुणाचं काय आहे का? का सगळ्यांची ही स्वप्न आहेत? माझं आहे ना, हा. सर्व काही मी आता माझं जवळ चालू आहे. ओके. हा. माझ्या जीवनात जेवढं काय मिळवायचं होतं हा. तेवढे मिळवले. हा. ते महादेवाचं मंदिर पूर्ण करायचं. क्या बात. आणि सर मी तुम्हाला सांगू का, मी आज तुमच्याकडनं बोलून का घेतो या सगळ्या गोष्टी? कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मी, हा. कामाचं स्टॉप केलं. हा. आणि त्याबद्दल मी म्हणतो आता मी त्याच्यानं रिटायरमेंट घ्यायची ठरवली. ओके. जीवनामध्ये जे मिळतंय हा. तेवढंच कुठेतरी थांबायचं. ओके. सहज असं म्हणत आलं का आपण थोडं कमी पडतो अजून काही गोष्टी. हा. काही काळ 4-10 वर्ष जेवढं होतं तेवढपर्यंत आपण याच्यामध्ये सहभागी व्हायचं. हम्म. जेवढं शक्य होतं माळीसाहेबांनी जे केलंय त्याच्यात मी लय मोठेपणा नाही सांगत, पण किती करेल ते फक्त भगवंताला माहिती. येस. आणि आज आपण काय म्हणतो बघा, बोलण्यानं सगळ्या गोष्टी होतात. आज जे तुम्ही इथं बोलताय, मे बी ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 6 महिने लागेल, वर्षभर लागेल, 1-2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, पण होणार हे 100% खरं आहे. 5 सप्टेंबर 2000 पूर्ण मला राहायला गेलो. हा. 2011 मध्ये मी हॉटेल टाकलं. ओके. काही अगदी थोडा 13 पर्यंत चालू होतं. 13 मध्ये मी दुसऱ्याला भाडे दिलं. हा. त्यानंतर 6 महिने मी परत खाली करून घेतलं. हा. मुलाचा शेड्यूल धंदा आहे, त्याला 3 पिकअप आहे. हम्म. कोल्ड्रिंकचा व्यवसाय तो कोटीमध्ये करतो. हा. त्याच्यातून मी तरी 1 रुपया जास्त नाही. मी 6 फ्लॅट माझे 1 रुपया नसताना उभे केले 6 वेळा.
50,000 भाडे येते महिन्याचं. हा 4 वर्षामध्ये कर्ज निघलोय. हा मला स्टेट बँकेमध्ये मी म्हणजे अतिशयोक्ती म्हणून नाही सांगत, साहेबांनी विचारलं तुम्हाला एकरी 2 लाख रुपये देणारा साहेब कोण? मला तुमच्या रेकॉर्डला हा शिवाय माझं तुम्हाला खोटं बोलत नाही, जमिनीवर बोजा पण नव्हतं. साहेब राहिले नाही, चंद्रकांत देशपांडे साहेब होते. हा सहज 11 मध्ये मी आणि ते एकत्र आलो. माझ्या सांगण्यात त्यांनी कमीत कमी 25 जणांना लोन दिलं. मी एकाचं पण थकलो नाही. थकलं कोणी? त्याला धक्का देऊन उलट पालट करून त्याचं क्लिअर केलं. अच्छा त्या गुडविल मुळे फक्त मी गेल्या वर्षापासून ते साहेब थोडे नवीन आले, ते लई टाईट लागले, पण मी त्यांना नाही गेलो. हा साहेब तुमचं काय असेल ते असं आपल्याला एक म्हणजे मी आपलं मित्रमंडळीकडून पण पैसे घेतले, 6-7 लाख रुपये भरले, त्यांची अक्कल बंद आहे. प्रत्येक अकाउंटला पैसे टाकतो. हा त्यांना स्वतःहून म्हणायची वेळ आली की तुमचं रिन्यू करून घ्या, रिन्यूच करत नव्हते. हा बघा सगळ्या गोष्टी या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही जी शक्य नाही. तुमच्यासारख्या एक जणांनी सल्ला दिला, काही म्हणायचं नाही म्हणे, हा फक्त अकाउंटला पैसे टाकायचे. हा तर हेडवाले विचारणार आहे, तुम्ही काहीच बोलायचं नाही. हेडवाले काम पाहतात काय सगळं बरोबर आहे. आज तुम्हाला कमवायचं किंवा तुम्हाला आपण म्हणतो ना तीव्र इच्छा शक्ती ती जर तुमच्यामध्ये असेल ना, आय एम शुअर की या जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट अशक्य नाही जी तुम्ही करू शकत नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. फक्त संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. वेळ लागतो, कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. आणि मी मुद्दाम हा टॉपिक इंटरॅक्टिव्ह का करून घेतोय तुमच्याकडनं, कारण आज जो तुम्ही इथं वेळ देताय ना, हा वेळ खूप महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक आपल्याला कोणाला चांगलं नाही करायचं, नक्की नाही करायचं, पण वाईट कोणाचं नाही झालं पाहिजे. नजर चुकीने झालं त्याला विलाज नाही. जाणीवपूर्वक आपण कोणाला वाईट केलं अगदी बरोबर आहे. काहीच होणार नाही, कोणालाच काही घेऊन पडणार. माझ्याकडं राहायला घर नव्हतं, 3 दरवाजेच्या घरामध्ये 6 महिने राहिले. माझा मुलगा त्यावेळेस आहे ना, ते लहान होता. आज खरोखर देवाच्या कृपेने एक संकट आलं होतं, सेनापती बापट तत्पडीमध्ये त्यांनी कुठलीही सही न करता त्याला संचालक पदावर घेतलं. कुठल्याही प्रकारची सही नव्हती त्याची. हा आणि पाहुणे झाले भावाच्या मुलाचे व्याई, त्यांनी त्याचं नाव टाकलं. त्याच्यातून निपटायसाठी त्यांनी लई पैसे घातले, तो झाला बाजूला. परंतु आता ते MPID म्हणून केस आहे, त्याच्यामध्ये जामीन नसतो. देवाने त्याच्यातून सुद्धा टाळलं. फार अवघड आहे. नाही पुढे आपण गुतायचं नाही. ही पैशाच्या आमिषापोटी किंवा मोठेपणासाठी ते पुढे जाईल. अगदी बरोबर. प्रत्येकाने ध्यानात ठेवा. मोठेपणा जेवढा करायचा तर म्हणून तो कुठेतरी अंगलट येतो. अंगलट येतो, 100% अंगलट येतो. आणि म्हणून आज कसं आहे, इथे आपल्याकडे अख्खा दिवस आहे आणि इथे आपल्याला वाटतं ना माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स खूप आहेत, आपल्याला वाटतं माझे प्रॉब्लेम खूप आहेत, पण ज्या वेळेला तुम्ही अशा लोकांमध्ये बसताना त्यावेळेला सर म्हटले ना किंवा सरांचे प्रॉब्लेम आहेत, प्रत्येकाचे प्रॉब्लेम त्याच्यासाठी खूप महत्वाचे, खूप संघर्षातून ते वर आलेले असतात. मी तर ठरवलं काम नाही करायचं, पण मला हे जेवून मी औषध घेतले. मला ते काय म्हणते, घ्या तुम्ही फोन. 4 दिवस विचार केला. म्हणलं आपले मित्रमंडळी सकाळ बोललो मी बोलल्यानंतर माझे डोळे झाकून औषध घेणार, परंतु म्हणून त्यांना टाकायचं. प्रत्येकाला एक एकराचं औषध देणार. किती? 1 एकराचं. जवळजवळ मी 100 जणांना द्यायचं टार्गेट ठरवलं त्या वर्षी. 1 एकराचं काम आहे. त्यांना त्याचा रिझल्ट मिळाल्यानंतर ते ऑटोमॅटिक पुढच्या वर्षी काय म्हणणार आहे, बाकी शेतीला औषध. त्यांना असं कोणालाच माहिती नाही की तू तुझ्या सगळ्या क्षेत्रावर एकच क्षेत्र 1 एकर वापर आणि त्याला नीट मार्गदर्शन करायचं. हे एवढं घ्या, 40 ml भूमी, 10 ml ॲग्री 82 आणि ते आपलं जे आहे ना ॲग्री गोल्ड, त्याचं 2 पाकिट 10 पंपा, ते एकराचंच फवारा म्हणून सांगायचं. बाकी ते काही करायचं नाही. त्यांना रिझल्ट मिळाला, पुढच्या वर्षी कोणाला माहिती पण नाही तर भेटीचं औषध घ्या म्हणून. पेरण्यानंतर उगवणार आहे हे 100% खरं आहे. नाही करत. 1 एकर 100 जरी झाले तरी म्हणजे कमीत कमी 100 लोकांना देणार. म्हणून एकराचं जर टार्गेट पूर्ण केलं मी आपल्या जानेवारीमध्ये, विचारा मागच्या वर्षी त्यांनी आपले प्रोडक्ट वापरले, रिझल्ट कसा आला? हा वापमान नाही है ना. मी दुसऱ्याला वापरायला लावले सर, माझ्या भाषेने वापरलं होतं. माझी कांदे लावणीनंतर सहज मला युट्यूबला आलं ते भाषेने सांगितलं, पाहिलं तर मी यांना शरद जाधवकडे पाठवलं, त्यांना पाठवलं.
त्याचा रिझल्ट काय होतं कोणाला बी ध्यानात घ्या. आपण शेतीला फवारणी केल्यानंतर पाटाला उघडी असते, तर पाटाला मुळी दिसते. मला एक गुपित बाहेर नका बोलू, त्या मुळीवर बोलायचं, म्हणायचं 1 फूट मुळी वाढते. किती फूट वाढते कांद्याची? 1 फूट. आणि ती दिसेल कुठं? तुम्हाला जिथं पाटाला उघडी तिथे दिसेल. जमिनीत तुम्ही कांदा उपडल्यानंतर ती फुलून जाते. तुम्ही हे आनंदाने जर सांगितलं ना, बघा तरी खुशीने तो कांदा मोठा होतो, 100% मोठा होतो, कांदा कमी होत नाही. हे व्यक्तीचं अगदी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. माझ्या याला मी उशिरा घेतलं, उशिरा कांद्याला त्याचा रिझल्ट नाही. कांदा लागवडीनंतर 15 ते 20 दिवसामध्ये औषध फवारणी घेतलं पाहिजे. उशिरा दिलं 2 महिन्यांनी, त्या कांद्यावर काहीच फायदा होणार नाही. मला सांगा, कांदा सर म्हटले की 2-2.5 महिन्यानंतर कांदा एकदा पोसायला ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला मुळी वाढत नाही. आता माझी आहे ना, बुधवार नंतर ही फवारणी चालू होती माझी स्वतःची. आज मला यायचं नव्हतं, सरांनी फोर्स केला. आज मला शेतीला खत देणं गरजेचं होतं, सरांनी फोर्स केला. मी आलो, आम्हाला रात्री चांगला पाऊस हा. खत असे का तणनाशक झाल्यानंतर खत दिलं ना, तर कांदा लगेच पिकअप वाढतो. आणि हे किती 85 दिवसाचं पीक. आम्ही जेव्हा हा चांदोड कांदा म्हणून घेतो, लाल कांदा, लाल गरवा आहे, तो पूर्ण लाल नाही, पण फक्त 85 दिवसातच कांदा काढला नाही मी दरवर्षी. मला 7 ते 8 लाख रुपये दरवर्षी कांद्यातील 2-2.5 एकर क्षेत्रात मिळतात. आणि त्याच्यामध्ये ते पैसे आपण मी माझी कुठेतरी एखादी बाजू मिळून जाईल. हा, त्याच्यामध्ये घातलेले पैसे माझे कुठेतरी इकडून तिकडून येतात, भाड्यातून कशातून येतात. बरोबर आहे. आणि म्हणून हेच काम करत नाही मी. कोणाला समजा 1000 आणला, मला 10 रुपये पोचले तरी मी देऊन मोकळा होतो, काही होत नाही. म्हणून आज आपण इथं मी मुद्दाम काय करतो माहिती आहे का, मी असा प्रश्न मुद्दाम का टाकतोय, कारण त्याला अनुसरून माझे प्रोडक्ट्स आहेत. तुमचं मिरचीचं पीक जरी आहे ना, ठराविक काळच घेणार आहे, परंतु लहानपणी गेलं ना वाढच होणार. पण हे या जमिनीचं वैशिष्ट्य ते लहानपणी पाहिजे. हा, सुरुवातीलाच. तेव्हा अजिबात उपयोग नाही. आणि मोठं झालं तर कोणाला देऊ पण नका, का आपलं नाव खराब नका करू कंपनीचं. आज आपण त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत की प्रोडक्ट्स जे आहेत ते कधी दिले गेले पाहिजेत, कधी दिले नाही गेले पाहिजेत. बरोबर आहे. कारण मी मोठं झाल्यानंतर यांच्याकडून वापरलं, हा. त्याचा रिझल्ट मला मिळाला हा. नाही. त्याचं म्हणजे उलट बॅड रिझल्ट झाला. असं का होतं तुम्हाला सांगतो की एक ठराविक वेळेनंतरच आपल्याला ह्युमिक किंवा बाकीचे, कारण प्रत्येक स्टेजला ते प्रोडक्ट काम करत असतं. आणि म्हणून मी इथं मुद्दाम लिहिलेलं आहे. आणि आय होप की कुणाला वाचता येतं, तुम्हाला सगळ्यांना वाचता येतं, कोणी एक वाचून दाखवलं तरी चालेल मला. Agriculture, the promising and growing category in Vestige and direct selling industry. म्हणजेच काय की वेस्टीज मध्ये आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपण एक म्हणतो ना, ज्याच्याकडं भरोशाने पाहिलं जातं, विश्वासानं पाहिलं जातं, ती म्हणजे ऍग्रिकल्चर इंडस्ट्री. आणि का बघितलं जातं किंवा त्याच्यामध्ये असं वैशिष्ट्य काय आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर माझं नाव सूरज दत्तात्रय चिमणे आणि ह्या ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यातली पहिली 5 वर्ष ॲज अ प्रोफेशनल मी ऍग्रिकल्चर कन्सल्टंट होतो. आणि आता वेस्टीजमध्ये ॲज अ सिनियर ऍग्रिकल्चर स्पेशलिस्ट म्हणून 5 राज्यांमध्ये काम पाहत आहे सध्या. अखंड महाराष्ट्राला, गुजरात आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे आणि गोवा आहे. तर अशा या 5 राज्यांमध्ये आज आपण इथं डिस्कस करणार आहोत की छोटे छोटे पॉइंट्स काय असतात, स्ट्रॅटेजी काय आहे, आपण कशा पद्धतीनं काम केलं गेलं पाहिजे, कुठले प्रोडक्ट कुठल्या वेळेला दिले गेले पाहिजेत. आणि मला खूप आवडेल की या हॉलमध्ये बसून तुमच्यासोबत भविष्याचं प्लॅनिंग करताना की आपल्याला आज या हॉलमध्ये बसून या प्रोडक्टच्या संदर्भातून आपण आपलं स्वप्न, आपलं भविष्य कशा पद्धतीनं चांगलं करू शकतो हे आपण आज बघणार आहोत. आणि हे मी फक्त सांगायचं म्हणून सांगत नाहीये, तर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आय होप की इथं बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री माहिती आहे. तर त्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये ऍग्रिकल्चरचा जो टर्नओव्हर असतो, मी फक्त एका वेस्टीजचं नाव घेत नाहीये, मी पूर्ण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री सांगतोय, त्याचा वर्षाला टर्नओव्हर किती आहे? 400 करोड. आणि त्याच्यामध्ये आपलं वेस्टीज किती करतंय? 200 करोड. आणि ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण हे 200 करोड हे फक्त बऱ्याच वेळेला काय म्हणतो आपण, पहिल्यांदा आलो 1 नंबरला, लोक म्हणतात चुकून आला, म्हणतात की नाही. सलग हे आपलं 3रं वर्ष आहे की आपण ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये टॉपला आहोत ऍग्रिकल्चर कॅटेगरीमध्ये. आणि माझ्या मते हे सुंदर काम, जसं ह्युमिक म्हटलं, 82 म्हटलं,
हे सुंदर प्रोडक्ट्स केलेले आहेत. आमचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ज्यांच्या याच्यामध्ये खूप मोठा हात आहे. तर जे इथं उपस्थित आपले डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्यासाठी पण, आणि जे आपल्या अखंड भारतामध्ये डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आज त्यांच्या भरोशावरती आज ही कंपनी आपल्याला जवळपास 200 करोड पर्यंत गेलेली आहे फक्त ऍग्रिकल्चर कॅटेगरी. आणि असं का, तर आपण चर्चा करणार आहोत. रायझिंग स्टार म्हणजे काय? म्हणजे ज्यांनी कमी वर्षामध्ये जास्त नाव केलेलं आहे ऍग्रिकल्चर कॅटेगरीमध्ये. काय सांगाल, कुठलं प्रोडक्ट असेल बरं? ऍग्रेटिडू, अजून गोल्ड, युमिक, ॲक्वाजेल, अजून नॅनोटेक, ओके, ॲग्रीमॉस. तुमच्या सगळ्यांचं आपण म्हणतो ना की वेगळं काहीतरी उत्तर असताना ते म्हणजे ॲक्वाजेल. का? तुम्ही एवढी प्रोडक्टची नावं सांगितली मला, तरी सुद्धा 2021 साली आम्ही लॉन्च केलं होतं. पण कमी वर्षामध्ये, कमी कालावधीमध्ये सगळ्यात जास्त सक्सेसफुल प्रोडक्ट वेस्टेज मध्ये आज कुठलं आहे? का बरं? एक 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 हा, कमी पाण्यामध्ये शेती करता येते. ओके सर, म्हटले युनिक प्रोडक्ट आहेत. अजून पाणी जादा जरी झालं तरी ते पाणी खेचून घेतं. ओके, मास्टर जसं आपण बघतोय येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये काय झालंय की पाऊस अवकाळी व्हायला लागलाय. बरोबर. दिवाळीपर्यंत पाऊस येतोय आणि शेतकऱ्याला गणितच कळत नाही की काय करायचं. म्हणजे जसं आता मी पुण्यात जातोय, आजूबाजूला काय होतंय, पाऊस अति होतोय नाही तर कमी होतोय. त्यासाठी हे नंबर प्रोडक्ट आहे आणि विश्वासाने एकदा शेतकऱ्यांनी वापरलं त्याचा रिझल्टच चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे. ओके, मी तुम्हाला 6 कारणं सांगतो की हे प्रोडक्ट एवढं सुंदर काय आहे. तर 40% खतं वाचवण्याचं काम करतं आणि 50% पाणी वाचवण्याचं काम करतं. एका वर्षामध्ये सगळ्यात जास्त कमी कालावधीमध्ये रेव्हेन्यू जनरेट करणारा किती आहे? 14 करोड. आणि पुढच्या 10 वर्षापर्यंत आपल्याला 140 करोड पर्यंत घेऊन जायचं आहे. आणि मला 100% खात्री आहे की येत्या 10 वर्षामध्ये आपण 140 करोड पर्यंत आपण 100% जाणार तर जाणार. का? त्याची पुढची 6 कारणं आहेत जी याला एवढं स्पेशल बनवतात. तर काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकांच्या वाईट अवस्थांमध्ये ज्या वेळेला पाण्याची गरज असते त्यावेळेला पिकं वाचवण्याचं काम करतं. मला सांगा, तुम्हाला शेतीमध्ये पाणी देणे, आता पाणी पिकाला लागणार आहे पण कालांतराने तुम्हाला पाणी देता आलं नाही, काय होईल? पीक खराब होण्याची शक्यता असते. म्हणून लाईफ सेव्हिंग प्रोडक्ट पिकांच्या क्रिटिकल स्टेजमध्ये नंबर 1. सगळ्यात जास्त याचा वापर आणि रिझल्ट कधी येणार तुम्हाला? ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला शेत तयार करताना याचा वापर करता त्यावेळेला. 500 पट याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे. जमिनीमध्ये वापसा टिकवून ठेवतं. त्याच्या वजनाच्या 500 पट पाणी धरून ठेवण्याची ताकद ह्या ॲक्वाजेल मध्ये आहे. 4था मुद्दा जो याला अजून स्पेशल बनवतो, 50% पाणी, 40% खतं. आणि सगळ्यात शेवटी आहे ते म्हणजे आपल्या पिकांमध्ये बुरशी आणि जी फंगस इन्फेक्शन येत असतात ते सुद्धा इनिशियल लेवलला थांबवण्याचं काम या ॲक्वाजेलच्या माध्यमातून होत असतं. म्हणून ही पुढची 6 कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे प्रोडक्ट एवढं स्पेशल आहे आणि येत्या 10 वर्षामध्ये 140 करोड पर्यंत त्याचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. हा, चला घ्या. पिकांच्या वाईट अवस्थांमध्ये ज्या वेळेला पिकाला पाण्याची गरज असते अशा स्टेजमध्ये पिकांना वाचवण्याचं काम हे ॲक्वाजेल करतं. याचा सगळ्यात जास्त चांगला वापर कधी होतो? ज्या वेळेला शेत तयार करताना आपण वापरतो त्यावेळेला. ज्या वेळेला आपण शेत तयार करतो त्यावेळेला याचा वापर केला तर आपल्याला रिझल्ट चांगला येतो. आता मी तुम्हाला लिहिण्याचे एक टॅग सांगतो. तुम्ही माझे वर्ड आणि वर्ड जर लिहायला गेलात ना
तर अख्खा दिवस कमी पडेल. वर नाही शॉर्ट मध्ये तुम्ही कधी पत्रकार परिषद बघितली का? ते काय करतात मला सांगा. मेन पॉइंट म्हणजे काय की जो समोरचा बोलत असतो त्याचा मेन मुद्दा काय. म्हणजे आता मी ॲक्वाजेल सांगतोय तर पहिला येणार पिकांच्या वाईट अवस्थांमध्ये पिकं वाचवण्याचं काम करतं. शेत तयार करताना वापरायचंय, बरोबर. तिसरं 500 पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता. पन्नास टक्के पाणी वाचवण्याची क्षमता. वाचवण्याची क्षमता. सेव्स वॉटर अप टू 50%. ज्या वेळेला पाणी कमी असतं म्हणजे काय, एक उदाहरण देऊन समजवतो तुम्हाला. समजा गव्हाला 5 पाण्याची गरज लागत असते, ठीक आहे. तर तुम्ही ॲक्वाजेल वापरलं तर ते जवळपास 2-2.5 पाण्यामध्ये तुमचा गहू काढलेला येतो. म्हणजे 50% वॉटर सेव्ह होतं. 40% खतं वाचतात. 40% खतं वाचतात जी लिच आउट होतात, पाण्यावाटे वाहून जातात. आणि पिकांमध्ये बुरशी आणि शेवाळची जी वाढ होत असते ते सुद्धा थांबवण्याचं काम या ॲक्वाजेल मधून होतं. त्यामध्ये काय असतं ते पण पहिले पैसे सांगू शकता. त्याच्यामध्ये असं काय याच्यामध्ये याला आपण म्हणतो सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमर. बुरशी कधी तयार होते? असं दलदल ओलसर जास्त ओलसर असल्यावरती, बरोबर आहे. किंवा अति पाऊस झाला किंवा जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला. एक उदाहरण घेऊ आपण, काळी माती, ज्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे, बरोबर, 80-90%. मग अशा जमिनीमध्ये वापरत असताना आपल्याला ॲक्वाजेल अत्यंत सावधगिरीने वापरावं लागतं. जसं मगाशी सर म्हटले की ह्युमिक नंतर वापरून चालत नाही, ते सुरुवातीलाच वापरलं गेलं पाहिजे. तसं ॲक्वाजेल कुठं टाकायचं आहे, कुठं टाकायचं नाहीये, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत, बरोबर आहे. आता याच्यामध्ये असतं सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमर. आणि मार्केटमध्ये पॉलिमर जे असतं ते 2 फॉर्ममध्ये असतं. एक पोटॅशियम बेस पॉलिमर असतं आणि दुसरं असतं ते सोडियम बेस पॉलिमर असतं. आता हे कुठल्या जमिनीला सजेस्ट करायला पाहिजे, रिकमेंडेड करायला पाहिजे. मग आता आपण काय करू की ज्या वेळेला ॲक्वाजेलचा पॉईंट, तुमचा मुद्दा आहे, तुमच्या लक्षात आहे, तर ज्या वेळेला ॲक्वाजेल येईल त्यावेळेला आपण त्याच्यावर तुम्हाला सांगतो की हे नक्की कुठल्या जमिनीमध्ये रिकमेंड केलं पाहिजेत, कुठल्या जमिनीमध्ये कमी प्रमाणामध्ये टाकायचं आणि कुठल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये टाकायचं. ओके, आता आपण काय डिस्कस करत होतो? बुरशी आणि शेवाळ, बरोबर आहे. तर अशा जवळपास 6 जे आहेत हे ॲक्वाजेलच्या माध्यमातून होत असतं. मी तेच म्हटलं ना, ज्या वेळेला ॲक्वाजेल येईल त्यावेळेला आपण त्याच्यावर चर्चा करू. कारण आपण एक प्रोडक्ट बघतोय तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. कधी वापरले गेलं पाहिजेत, कुठल्या स्टेजमध्ये आहे, किती वापरले गेले पाहिजेत. तर त्याचे ज्या वेळेला प्रोडक्ट येतील त्या वेळेला आपण त्याच्यावर डिस्कस करू. आता आपण हळूहळू मी ह्या गोष्टी का आणतोय, तुम्हाला मुद्द्याला धरून का आणतोय, कारण काय होतं, आपण स्टेप बाय स्टेप ज्या वेळेला जात राहतो त्यावेळेला मग तुम्हाला समजणं पण सोपं जातं आणि फार असे प्रश्न शिल्लक राहत नाही. आता इथपर्यंत सगळ्या गोष्टी, हा ओव्हरव्ह्यू होता की कंपनीमध्ये ॲग्रिकल्चर काय करते, मार्केटमध्ये काय स्थिती आहे. आता आपण हळूहळू शेतीकडे वळणार आहोत आणि आपल्या प्रोडक्ट्सकडे वळणार आहोत. शेतीकडे वळण्या अगोदर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, आपल्याला शेती करत असताना सगळ्यात जास्त महत्वाचं काय? जास्त उत्पादन. ते तर आहेच, पण सगळ्यात जास्त नियोजन. ओके, अजून शेतीची व्यवस्थित मशागत. ओके, पाण्याची उपलब्धता. म्हणजे थोडक्यात आपण पाणी समजून घेऊ. ओके, अजून एक तर बरोबर सांगितलं, अजून खत. ओके, योग्य सीझनची निवड. ते तर सगळ्यात गोष्टी आहेत. पाण्याचा पीएच. ओके, मेंटेन. ओके, अजून
छोटीशी गोष्ट आहे, त्याला आपण माती म्हणतो. खत, नियोजन, सीझनल क्रॉप हे कधी येणार? मग त्या मातीचं वैशिष्ट्य काय? माती आपल्याला आपल्या शेतामध्ये गरजेची काय? काय सांगाल याच्याबद्दल? माती चांगला असेल तर उत्पन्न चांगलं होणार. ओके, अजून खतं अपटेक होतात. ओके, अजून मातीमध्ये जीवाणूंची संख्या जास्त पाहिजे. मातीमध्ये जीवाणूंची संख्या पाहिजेत. अजून कार्बनचं प्रमाण जादा पाहिजे. कार्बनचं प्रमाण जादा पाहिजेत. अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पिकांना वाढीसाठी काय गरजेचे असते? आपलं पीक कशामध्ये उभं राहणार आहे? मातीमध्ये. पिकांची मुळं कशामध्ये वाढणार आहेत? म्हणजे मातीचं अजून एक वैशिष्ट्य काय की पिकांना आधार देण्याचं काम सुद्धा कोण करतं? माती करते. सरांनी म्हटलं की करोडो सूक्ष्म जीवाणूंचं घर म्हणजे काय? माती. इवन जे पावसाचं पाणी येतं त्याला सुद्धा फिल्टर करण्याची ताकद या मातीमध्ये. सरांनी म्हटलं की कार्बन, त्याला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब असं म्हणत असतो. तो कार्बन पण आपल्या मातीमध्ये असणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फाउंडेशन ऑफ लाईफ, जगण्याचं सगळं, आज जे सगळं आहे, ही पृथ्वी जे काय आहे हे कशावर अवलंबून आहे? आज आपण ज्याच्यामध्ये, ही सगळी टोटली जमीनच आहे. आणि जमीन म्हटलं की काय आलं? माती आलीच. आणि म्हणून ट्रेनिंग स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजेत की माती का महत्वाची आहे. आता मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, खरंच आपण माती जपतो का? खरंच आपण माती जपतो का? तर काय करतो आपण? माती जपणे म्हणजे काय? सुपीकता कमी झालेली आहे. खताने ऑर्गॅनिक केमिकलचे खत टाकून ओके, म्हणजे खत म्हणण्यापेक्षा आपण अति प्रमाणामध्ये खतांचा वापर म्हटलं तर चालेल का? बरोबर आहे, अति प्रमाणामध्ये खतांचा वापर. कारण कसं आहे, पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्य गरजेचं आहेच, पण अति प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर असेल तर 100% आपल्या मातीला नुकसान होतं. अजून काय होतं? अति प्रमाणात तणनाशक. अति प्रमाणामध्ये तणनाशक. ओके, कंपनीने दिलेल्या लिमिटपेक्षा जास्त प्रमाणात हा. खताचे घेणं. बऱ्याच वेळेला काय होतं की समजा मी शेतकरी आहे, मला कंपनीने सांगितलं की एखाद्या पंपामध्ये हे औषध 30 ml वापर. मी काय विचार करणार तिथं टाकताना? 30 ml मध्ये काय होतंय? आपण 40-50 करू. पण मला कंपनीने काय सांगितलंय? 30 ml वापर. आता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, आपल्या शेतीमध्ये बरीचशी कामं आता मजुरांकडनं करून घेतली जातात, फवारणी असेल वगैरे, बरोबर आहे. आता मी माझ्या मजुराला सांगितलं बाबा हे औषध आहे 30 ml मध्ये वापर, तो काय करतो? 30 चं 40 करतो. मी सांगतानाच त्याला 40 ml सांगणार आणि तो टाकताना मग 40-50 होतो. आणि मग डोस ज्या वेळेला हार्ड होतो त्यावेळेला मग पिकांवरती नुकसान होतं. अति प्रमाणामध्ये तणनाशकचा वापर केल्यानंतर सुद्धा आपल्या जमिनीला नुकसान होतं. आणि मग आपण या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत की कसे आपले वेस्टीजचे प्रोडक्ट आपल्या शेतीमध्ये, आपल्या पिकांमध्ये फायदेशीर ठरतात. म्हणून इथं दिलंय वेस्टीज ॲग्री प्रोडक्ट रेंज, अ की टू सक्सेस. आज मला सांगताना खूप आनंद होतो की ह्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये, ह्याच आपल्या भारतामध्ये असे असंख्य लोक आहेत की ज्यांनी ह्या बिझनेसच्या माध्यमातून ह्याच प्रोडक्टवरती आपले बहुतांश स्वप्न पूर्ण केलेले. आणि आपण सगळ्या पहिल्या प्रोडक्ट पासून सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे आपल्या कंपनीचं ॲग्री ह्युमिक, ज्याला आपण म्हणतो डीप रूट्स आणि स्ट्रॉंग शूट्स. डीप रूट्स म्हणजे काय की मुळं खोलवर वाढवण्याचं काम करतं. मग अशी सरांनी सांगितलं की 1 फुटभर मुळी वाढते, मुळी तुमची खाली खोलपर्यंत जाते. आणि शूट्स म्हणजे काय, ज्याला आपण फुटवा म्हणतो. तर हे दोन्ही वाढवण्याचं काम जे आहे हे ह्युमिकच्या माध्यमातून होत असतं. आता आपण समजून घेऊया की याच्यामध्ये कुठले कुठले घटक असतात आणि त्याचं काम काय. सगळ्यात पहिला घटक असतो तो म्हणजे ह्युमिक. आता बरेच जण तुम्ही इथे शेतकरी आहात, तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये आहात. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ह्युमिकचं नक्की काम काय. पांढऱ्या मुळ्यांची वाढ करणे. अजून
जीवाणू वाढवणे. कार्बन वाढवणे. आपण जमिनीमध्ये जीवाणू वाढवणे म्हणण्यापेक्षा आपण हे म्हटलं तर चालेल का, की त्या जीवाणूंना वाढण्यासाठी लागणारं जे अन्न आहे ते उपलब्ध करून देणे. बरोबर आहे. अजून काय सांगाल? जमिनीमध्ये हवेची पोकळी. बघा, आपल्या हवेची जी पोकळी असते, ज्याला आपण गुणोत्तर म्हणतो, 25% पाणी आणि 25% हवा पाहिजे असते. तुम्ही प्रॅक्टिकली कधी बघितलं असेल, ज्या वेळेला तुम्ही शरीरामध्ये पाणी सोडता त्यावेळेला बुडबुडे बाहेर येतात. ती अतिरिक्त हवा जी असते ती बाहेर सोडली जाते. आणि मग काय होतं बऱ्याच वेळेला, की अशा जमिनीमधून पाण्याचा निचरा होत नसेल, पाऊस झाला पाण्याचा निचरा होत नाही, ज्याला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणतो, पाणी साठून राहणे, अशा जमिनीमध्ये तुम्ही बघा की पिकांमध्ये बुरशीचं प्रमाण वाढतं, मुळं खराब व्हायला सुरुवात होतात, पिकांमध्ये अतिप्रमाणामध्ये पिवळेपणा यायला सुरुवात होते. बरं, आपण अजून एक समजून घेऊया. एक असा जीव आहे जो आपल्या जमिनीतून हळूहळू का होईना लुप्त होत चाललेला आहे. का? रासायनिक खत. बरं, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, जसं आपलं जेवण, भाजी भाकरी चपाती आपण जे काय खात असतो ते असं आपलं जेवण आहे, तर गांडूळचं नक्की खाणं काय? माती. शेवटी काय, पण आज मातीची तेवढी सुपीकता आहे का? तर नाही, तर ती खराब होत चाललेली आहे. म्हणून माती सुपीक असणं पण तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. अजून ह्युमिक बद्दल काय सांगाल? ह्युमिकमुळे उत्पादन वाढते. उत्पादन वाढतं. ओके. अजून? जेवढं आपण आहे ना त्याच्यापेक्षा जास्त ह्युमिकमुळे उत्पादन म्हणजे जेवढं उत्पादन आहे त्याच्यापेक्षा ह्युमिक वापरलं तर उत्पादन वाढतं. ओके. दुसरं आहे फुल्विक ऍसिड. खूप कमी प्रमाणामध्ये लागतं, पण मगाशी सर म्हटले की ऑक्सिजन जो आहे तो जमिनीखालचा ऑक्सिजन बॅलन्स राहायला पाहिजे. आपण म्हणतो ना वायू तयार होतात, हानिकारक वायू जे आहेत हे सुद्धा जमिनीतून बाहेर पडले पाहिजेत. ते जर तुमच्या जमिनीमध्ये तसे साठून राहिले तरी सुद्धा आपलं पीक सुधारत नाही. मग ते जमिनीमध्ये साठून कधी राहणार? ज्या वेळेला त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग नसेल. आणि त्याला अजून एक कारण आहे की जास्त प्रमाणामध्ये आपण रासायनिक खतं वापरत असतो, त्यावेळेला आपण बघतो की आपली जमीन जी आहे ती हळूहळू कडक होत चालली आहे. बघा, जमीन एका वर्षामध्ये तुम्ही रासायनिक खत वापरल्याने खराब होत नाही. वर्षानुवर्ष आपण जे वापरत आलेला असतो त्याच्यामुळे आपली जमीन जी आहे ती हळूहळू खराब होत असते. बरोबर आहे. ह्युमिन बद्दल काय सांगाल? आपल्याला फक्त आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक जर सर्वसामान्य विचार केला तर लोकांना फक्त ह्युमिकच माहिती आहे. हा, फक्त ह्युमिकच माहिती आहे. आपण कधी या फुल्विक ऍसिडकडे बघितलं नाही, आपण हे ह्युमिन म्हणजे काय बघितलं नाही. मगाशी इथं कोणीतरी छान म्हटलं होतं की सरच म्हटले होते आय थिंक, की खतांचा अपटेक. बरोबर आहे. आपण जी काय खतं देत असतो त्याचा अपटेक वाढवण्याची ताकद सुद्धा मातीमध्ये असते. तसं हे ह्युमिनचं काम आहे. तुम्ही जी काय खतं देत असतात, मग वॉटर सोल्युबल असतील, दाणेदार असतील, तर त्या खतांचा अपटेक जो आहे हा वाढवण्याचं काम ह्या ह्युमिन मधनं होत असतं. या 3 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. चौथी गोष्ट याच्यामध्ये ऍड करून घ्यायला आपण सायटोकायनिन म्हणतो. सायटोकायनिन म्हणजे काय? आपलं शरीर हे कशापासून बनलेलं आहे? पेशीपासून बनलेलं आहे. आपलं प्रत्येक सेल जे आहे ते पेशीपासून बनलेलं आहे. बरं, नुसतं एक पेशी असून चालेल का? अनेक पेशी आहेत, लाखो संख्येमध्ये पेशी आहेत. तसं आपल्या पिकांमध्ये पेशींची जी वाढ असते ज्याला आपण ग्रोथ म्हणतो, आणि वाढवण्याचं काम सुद्धा या सायटोकायनिनच्या माध्यमातून होत असतं. आणि हे सुद्धा कशामध्ये? आता याच्यामध्ये ऑक्सिन म्हणून आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना पिकाची वाढ होत नाही किंवा पीक सुधारत नाही, तर त्यावेळेला ह्या हॉर्मोन्सची गरज पडते, ऑक्सिन ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. आणि ह्याचे एकूण 5 प्रकारची कामं जी आहेत ती या ह्युमिकच्या माध्यमातून होत असतात. आता तुम्हाला थोडंसं अजून विस्तारमध्ये सांगायचं म्हटलं तर कसं काम करतं. आपण ज्या वेळेला ह्युमिक आपल्या जमिनीमध्ये देतो, जमिनीमध्ये दिल्यानंतर काम झालं, आपलं तर काम झालं, पण ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये ह्युमिक सोडतो त्यावेळेला ह्युमिक काय काम करतं
तर ह्युमिक पुढील प्रमाणे पहिलं काम करतं, जे अन्नद्रव्य तुमच्या पाण्यातून वाहून जाणार असतं किंवा जे अन्नद्रव्य लीच आउट होतं त्याला पकडून ठेवण्याचं काम जे आहे ते कोण करतं? ह्युमिक करतं. मग आता अन्नद्रव्य म्हटलं तर कुठलं अन्नद्रव्य असतं? तर आपल्या भारतामध्ये आपण सगळे जे शेतकरी बांधव आहोत तर सगळ्यात जास्त 3 प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात. एक म्हणजे नत्र, जे आपण युरियाच्या माध्यमातून टाकत असतो. दुसरं म्हणजे स्फुरद, जे आपल्याला DAP किंवा सिंगल सुपर फॉस्फेट मधनं मिळत असतं. आणि तिसरं म्हणजे पोटॅश. तर आज आपण ह्या सेशनमध्ये अजून समजून घेणार आहोत की ही जी 3 खतं आहेत ही टाकतो किती आपण आणि आपल्या पिकांना मिळतात किती. आता जसं सांगितलं की ही जी 3 खतं आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, ही सगळ्यात जास्त पाण्यावाटे वाहून जाणारे असतात. त्याला पकडून ठेवण्याचं काम हे ह्युमिकच्या माध्यमातून होत असतं. दुसरा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. बघा, आपण एखादी कठीण वस्तू असेल ती तुम्हाला जर खायला सांगितली, अक्रोड माहितीये, तुम्हाला म्हटलं दाताने फोडा, कडक आहे, मग ते जर मला खायचं असेल तर मी कशाने फोडणार? ते दगडाने फोडणार, बरोबर आहे. तसंच काय की आपण जे काय अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये देत असतो ते पिकाला सुलभरित्या मिळावं, पिकाला लवकर घेता यावं, हे काम सुद्धा ह्युमिक करत असतं. बरोबर आहे. नुसतं अन्नद्रव्य टाकणं आणि टाकलेलं अन्नद्रव्य पिकाला घेता आलं पाहिजेत. आपण जेवतो कशाने? हाताने जेवतो, तोंडाने जेवतो, दातांनी चावतो. असंच अन्न जर मी गिळलं तर पचणार नाही. मग दात का दिलेत? जेवढ्या जास्त वेळेला तुम्ही चावाल त्याची बारीक पेस्ट होते आणि ते तुमच्या पचायला सोपं जातं. म्हणजेच काय, जे तुम्ही खाताय ते तुमच्या शरीराला पचायला जर हवं असेल तर ते दात काम करत असतात. तसं आपण जे अन्नद्रव्य देत असतो आपल्या जमिनीमध्ये ते पिकाला सहज आणि सोप्यारित्या उपलब्ध व्हावं, ते काम सुद्धा ह्युमिकचं आहे. तिसरं, कुठलंही पीक घ्या तुमचं, त्या पिकाचं सुरुवातीपासून म्हणजे बी पेरल्यापासून ते काढणीपर्यंत त्याची एक गोष्ट सतत चालू राहिली पाहिजे. त्याला आपण मुळी म्हणतो, रूट्स म्हणतो. तुम्ही कधी बघा, मुळाला बुरशी लागली तरी तुमचं पीक उभं राहतं का? मुळाला कीड लागली तरी सुद्धा आपलं पीक राहतं का? सुकायला लागतं, पिवळं पडायला लागतं. आणि मुळी बंद पडली तर त्याची वाढ थांबते. मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या मुळीची वाढ व्यवस्थित होण्याचं काम सुद्धा ह्या ह्युमिकच्या माध्यमातून होत असतं. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं, मातीची सुपीकता जी आपल्याला खूप गरजेची आहे. मातीची सुपीकता जी आहे हे टिकवून ठेवण्याचं काम सुद्धा या ह्युमिकचं आहे. आणि मगाशीच म्हटलं की करोडो जीवाणूंचं घर म्हणजे काय? माती. आता कधीतरी तुम्ही ह्युमिक बघितलं असेल तर ह्युमिकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं 4% सोल्युबल एनर्जायझर. सोल्युबल एनर्जायझर म्हणजे काय? आपल्या शरीराला सगळ्यात जास्त काय कशाची गरज असते? पाण्याची तर असतेच, पण कार्बोहायड्रेट्स का प्रोटीन? प्रोटीनची सगळ्यात जास्त गरज असते. बरोबर आहे. तसं त्या पिकांना वाढण्यासाठी किंवा त्या जीवाणूंना वाढण्यासाठी एक तर शर्करा ज्याला आपण म्हणतो ग्लुकोज, आणि दुसरं प्रोटीन, याची निर्मिती सुद्धा करण्याचं काम हे ह्युमिक करत असतं. जमिनीमधला कार्बन हा जोपर्यंत तुम्ही सेंद्रिय घटक त्याच्यामध्ये टाकत नाही त्याची वाढ होते का हो? मग याचं वैशिष्ट्य अजून एक आहे की आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब सुद्धा हळूहळू वाढवण्याचं काम करतं. असं होणार नाही का तुम्ही एक बॉटल ह्युमिक सोडला आणि तुमचा सेंद्रिय कर्ब 0.50% होता तो डायरेक्ट 1% वर गेला. हळूहळू वाढणार. आणि आपल्या जमिनीमध्ये आपल्याला रासायनिक खतांची गरज का लागते? कारण आपल्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब असेल ह्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. अत्यंत कमी म्हणजे किती आहे? आपल्यापैकी किती जणांनी माती परीक्षण केलेलं आहे? ओके.
माती परीक्षण ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये सगळा रिपोर्ट असतो, आपल्या जमिनीमध्ये काय घटक आहेत, काही घटक नाही आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं चेक केलं जातं तुमच्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब किती आहे. आयडियली आपल्या जमिनीमध्ये 5% सेंद्रिय कर्ब असला पाहिजेत, पण दुर्दैवानं आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण आहे हे 0.25, 0.50, 0.80 आणि फार तर फार 1% आहे. तुम्ही कधी कोकणामध्ये गेलाय? एनीवन? कोकणामध्ये जर तुम्ही गेला असाल तर कोकण असं घनदाट जंगलने भरलेलं आहे. तिकडे सगळ्यात जास्त आंबा होतो, माहिती आहे सगळ्यांना? आंबा हे प्रमुख पीक आहे. आंबा, काजू, आता नारळ. आता ज्या वेळेला आम्ही कन्सल्टिंग करत असतो त्यावेळेला आम्ही कोकणामध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला मी सहज एकदा काय केलं होतं, आमचे एक शेतकरी होते रत्नागिरीचे, त्यांची बाग होती आणि त्या बागेमध्ये ते काय करत होते की सगळा पालापाचोळा जो असतो हा कुठे पडतो? खाली पडतो, जमिनीवरती. आणि त्या जमिनीवरती तुम्ही बघाल की जेवढा पालापाचोळा खाली पडलेला असतो तो कुजून आहे ना एक काळ्या कलरचं असं खत सारखं तुम्हाला तयार बघायला मिळतं, चहा पावडर सारखं. मग आम्ही काय केले, त्यांच्या जमिनीमधले थोडेसे सॉइल टेस्टिंगचे माती आपण परीक्षणासाठी त्यांना दिली होती लॅबमध्ये. आणि ज्या वेळेला माती परीक्षणचा अहवाल आला त्यावेळेला आम्हाला कळलं की त्या जमिनीचं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे आहे ते 1.20% होतं. असं काय झालं? कारण बाहेरचं एक्स्ट्रा असं काय त्या शेतकऱ्यांनी रासायनिक वगैरे काय वापरलं नव्हतं. जेवढा पालापाचोळा वर्षानुवर्ष पडायचा तो त्या जमिनीमध्ये कुजायचा, सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जातो. आणि जेवढा तुमचा सेंद्रिय कर्ब वाढत जातो तेवढा तुम्हाला रासायनिक खतांची गरज ही फार कमी पडते. आणि म्हणून हे सगळं ह्युमिकच्या माध्यमातून आपल्याला होत असतं. आज जरी रायझिंग स्टार आपला ॲक्वाजेल जरी असला तर वेस्टेजमध्ये 400 प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये हेल्थ आलं, पर्सनल आलं, कॉस्मेटिक आलं, ॲग्रिकल्चर आलं, बरोबर आहे. या 400 प्रोडक्टमध्ये 4 नंबरला हे ह्युमिक येतं. किती नंबरला येतं? 4 नंबरला येतं. याच्यामध्ये आपल्याकडे असे प्रोडक्ट आहेत की कंपनीच्या स्थापनेपासून आहेत, पण तरी सुद्धा आपण म्हणतो ना मागणी सगळ्यात जास्त कशाची राहते, तर त्या ह्युमिकची राहते. आता हळूहळू तुम्हाला कळणार आहे की ह्युमिक फक्त हे 3 अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देत नाही, तर पुढील पण काही अन्नद्रव्य असतात जे पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला सगळं कळेल. इथं मी दिलंय अन्नद्रव्य, त्याचं काम आणि त्याचं रिझल्ट, बरोबर आहे. सगळ्यात पहिलं अन्नद्रव्य काय? नायट्रोजन. कशामधून मिळतो? युरियामधून. आता युरियामधून तो नायट्रोजन मिळतो हा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, हा जमिनीमध्ये फिक्स होतो किंवा पाण्यावाटे तो वाहून जातो. तर ह्युमिक जर तुम्ही वापरत असाल आयदर लिक्विडमध्ये किंवा ग्रॅन्युअलमध्ये, तर नत्र जे तुमचं वाहून जाणार आहे ते पकडून ठेवण्याचं काम या ह्युमिकच्या माध्यमातून होतं. दुसरा घटक काय? फॉस्फरस. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात बघा, आपल्या पिकांमध्ये फुटवा कमी राहतो पहिली गोष्ट, आणि फुलकळी कमी राहते. का बरं कमी राहत असेल? फॉस्फरसची कमतरता कमी असते. आणि ज्या ज्या पिकांमध्ये फॉस्फरस कमी असतो त्या त्या पिकांमध्ये तुम्ही बघा की फुटवा आणि फुलकळी या 2 गोष्टी तुम्हाला कमी बघायला मिळतात. आता ऊसासारखं जर आपण पीक घेतलं तर ऊसामध्ये फुटवा महत्वाचा आहे, बरोबर आहे. तरकारी भाजीपाला पिकं आपण घेतली तर त्याच्यामध्ये फुलकळी महत्वाची आहे, फुटवा महत्वाचा आहे. आणि मी काय सांगतोय की आपल्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त अन्नद्रव्य जर कुठलं सुप्त अवस्थेमध्ये जातं तर ते म्हणजे काय? फॉस्फरस. आपण थोडंसं कॅल्क्युलेट करू की कुठलं अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त सुप्त अवस्थेमध्ये जातं. सगळ्यात पहिला काय? कशामध्ये असतं? किती टक्के असतं? आता आपण बघणार आहोत की आपण टाकतो किती आणि आपल्या पिकाला मिळतं किती. पॅकिंग किती जास्त युरियाची?
45. ओके, करून बघा बरं. 46 गुणिले 45 भागिले 100. 1 क्विंटल दिल्यानंतर 46 किलो फॉस्फरस तयार होतं. हो सर, करा बघा जरा. 46 इंटू 20.7. आपण बघूया आता फॉस्फरस. 16% असतं फॉस्फरसचं प्रमाण. 50 किलोची पॅकिंग असते. किती उपलब्ध झालाय आणि किती जमिनीमध्ये फिक्स आहे, ही आपली पॅकिंग साईज आहे. किती पॅकिंग साईज आहे? 50. आणि उपलब्ध किती झालाय? 8. माझा प्रश्न तुम्हाला हा आहे, 42 किलो काय झालं? हा, सगळ्यात जास्त फिक्स फॉर्म मध्ये जाणारं अन्नद्रव्य म्हणजे काय? इनसोल्युबल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे मातीमध्ये गेल्यानंतर विघटन होत नाही किंवा त्याचं सोल्युबल होत नाही, ते म्हणजे फॉस्फरस. आणि सेम पोटॅश असंच काढायला जातं. हे जर तुम्ही डीएपी मध्ये बघितला तर डीएपी मध्ये याचं प्रमाण किती असतं? आणि हेच तुमचं प्रमाण येतं साधारणतः 20 किलो. आता आपल्या सगळ्या पिकांमध्ये सुरुवातीला काय गरजेचं असतं? फुटवा किती दिवसानंतर तयार होतो? तरी एक साधारणतः कुठलं पण पिकामध्ये जर आपण बघितलं, 1.25 महिन्यानंतर निघायला सुरुवात होतो. आपण बघितलं असेल हंगामी पिकांमध्ये आपण पेरणीसोबत 10-26-26 किंवा डीएपी या खतांचा आपण वापर करत असतो. याची कार्य करण्याची क्षमता 25 दिवस आहे. 25 दिवसानंतर ते काम करायला सुरुवात करतं आणि 35व्या दिवशी बरोबर फॉस्फरस संपून जातं. म्हणून फुटवा बघा तुमचं 25-30 दिवसानंतर बनायला सुरुवात होतो. आणि आपल्या पिकांमध्ये फुलकळी ज्या वेळेला येत असते, हंगामी पिकं जर आपण म्हटलं सोयाबीन, भुईमूग किंवा भात, साधारणतः एक 50-60 दिवसानंतर फुलकळी यायला सुरुवात होते भातामध्ये, 35 दिवसानंतर सोयाबीनमध्ये आणि 35-40 दिवसानंतर भुईमुगामध्ये. मग ज्या वेळेला तुमच्या पिकांना स्फुरदची गरज असते त्यावेळेला ते मिळत नाही, फुलकळी निघत नाही, आणि मग परिणामी काय होतं? शेंग भरत नाही, दाना भरत नाही, उत्पादन. पोटॅश जर पोटॅशियम पण सेम आहे की सगळ्यात जास्त फिक्स स्वरूपामध्ये राहतं. आयरन, झिंक, कॉपर. आता आपल्या भारतामध्ये ही 3 अन्नद्रव्य असा, या भारतामध्ये असा कुठला शेतकरी भेटणार नाही ज्याला ही 3 अन्नद्रव्य माहित नाहीत. पण NPK. पण खूप असे कमी शेतकरी असतील ज्यांना आयरन म्हणजे काय माहित असेल, ते झिंक म्हणजे काय माहित असेल, ते कॉपर म्हणजे काय माहित असेल. आता हे ज्या वेळेला आपण अन्नद्रव्य वापरत असतो आपल्या जमिनीमध्ये, यांचं चिलेशन होतं. जमिनीमध्ये गेल्यानंतर ती बांधली जातात आणि बांधलेली अन्नद्रव्य पिकाला घेणं येत नाही. आणि म्हणून हे ह्युमिक जे आहे ज्या वेळेला आपण खतांसोबत वापरतो त्यावेळेला हे जे अन्नद्रव्य, जे दुय्यम अन्नद्रव्य ज्याला आपण म्हणतो, दुय्यम आणि सूक्ष्म, आयरन, झिंक, कॉपर आणि मॅग्नेशियम, कॅल्शियम, हे आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात. कापूस किती जणांकडे होतो? कापसामध्ये एक रोग येतो बघा, ज्याला तुमच्याकडे लाल्या रोग म्हणतात. काय येतो बरं? खत कमी पडल्याच्यामुळे येतो ते. लालसर वाघ होतो. दॅट इज मॅग्नेशियमची कमतरता. मॅग्नेशियमची कमतरता असते. आणि बरेच तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या पिकाला रस शोषणारी कीड लागली आणि मॅग्नेशियमची कमतरता ही जवळपास सारखी आहे. कपाशीमध्ये एक प्रॉब्लेम येतो बघा सुरुवातीला, पानं अशी आकसतात. काय म्हणतो तो म्हणजे त्याला? कोकडा म्हणतो आपण त्याला.
बरोबर आहे. फुलकिड्यांमुळे हा प्रॉब्लेम होतो. आता फुलकिड्यांमुळे हा प्रॉब्लेम झाला असेल आणि मॅग्नेशियमची कमतरता हे ओळखायचं कसं? जर फुलकिड्यांमध्ये हा प्रॉब्लेम झाला असेल तर तुमचा पानांचा जो कोपरा असतो हा लालसर पडलेला असतो. त्याच्यामधला रस शोषण केल्यामुळे तो लालसर पडलेला असतो. पण मॅग्नेशियमची कमतरता असेल तर पानाचा पाठीमागचा भाग पूर्ण लाल पडलेला असतो. मार्जिनल डिफरन्स असतो फक्त तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. मॅग्नेशियम आपल्या पिकांना का मिळत नाही? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जमिनीचा सामू जो आहे हा वाढलेला असेल तर त्याची उपलब्धता जो आहे आपल्या पिकांना होत. त्याला आपण म्हणतो पीएच. आणि हे सुद्धा अपटेक वाढवण्याचं काम जे आहे ते ह्युमिकच्या माध्यमातून होत असतं. म्हणून ह्युमिक एवढं स्पेशल आहे. बरोबर आहे. आता फायदा काय होतो तुम्हाला कार्य समजलं? मी अगोदरच म्हटलं की तुम्ही जे ट्रेनिंग्स माझे ऐकता किंवा आपण फिजिकली जे ट्रेनिंग करत असतो त्याच्यामध्ये आणि आजच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज आपण प्रोडक्टच्या आतमध्ये जातोय, डिटेलमध्ये जातोय. आणि जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये जाता, एखादी गोष्ट समजून घेता, त्यावेळेला तुम्हाला काम करणं सोपं जातं. जर मला ट्रेनिंगमध्ये जे तुम्हाला मी सांगत असतो तेच जर मी आज तुम्हाला इथं सांगितलं तर फायदा काय मग? म्हणून नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. वापर काय होतो? हायर न्यूट्रिएंट इफिशियन्सी, म्हणजे जवळपास तुमच्या फर्टिलायझरची रिक्वायरमेंट ही 20 ते 40% कमी होते जर तुम्ही ह्युमिक लिक्विड आणि ग्रॅन्युअल वापरत असाल तर. तुम्ही किती टाकताय याच्यापेक्षा टाकलेलं पिकाला मिळालंय का नाही हे महत्वाचं आहे. आपण काय करतो? अति प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर करत असतो. मोजकत जर आपण टाकला आणि तेच जर आपल्या पिकाला उपलब्ध करून आपण दिलं तर त्याचा फायदा आपल्या पिकांमध्ये चांगला होतो. लोअर लिचिंग लॉसेस म्हणजे काय? अन्नद्रव्य जे पाण्यावाटे वाहून जाणार आहे ते थांबवण्याचं काम या ह्युमिकच्या माध्यमातून होत असतं. फास्ट न्यूट्रिएंट अपटेक म्हणजे पिकाला जलदरित्या जे तुम्ही अन्नद्रव्य देताय ते उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा ह्या ह्युमिकच्या माध्यमातून होतं. पिकांची क्वालिटी चांगली राहते आणि इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडली म्हणजे काय? केमिकल फ्री. याच्या वापरामुळे आपल्या पिकाला, आपल्या जमिनीला आणि वातावरणाला कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार. आता सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात का कधी याच्यामध्ये ट्रेनिंग्स मध्ये? इव्हन तुम्हाला हा पण अनुभव असेल की ह्युमिक वापरल्यानंतर पिकांची क्वालिटी, पिकांची कलर चेंज होतो, फरक चांगला बघायला मिळतो. आता ह्युमिक तुमच्या सर्वसामान्य वाटत असेल की प्रत्येक पिकामध्ये ह्युमिक चालतं. ह्युमिक वापरण्याचा कालावधी फुलकळीच्या अगोदर आहे. असं का बरं? फुलकळीच्या अगोदरच आपण ह्युमिक का वापरायचं? फुलकळीच्या नंतर आपण ह्युमिक का वापरू शकत नाही? वाढीची जी अवस्था असते ना, फास्ट असते. त्यातले जे घटक आहेत जसं सायटोकायनेस, हे टिश्यू विभाजनाचं काम करतात. त्यामुळे ह्युमिक अधिक गरजेचं आहे. बरोबर. वाढ व्यवस्थित होईल. आणि फुलकळी नंतर दिलं तर काय होणार? अतिरिक्त वाढ होणार. बरोबर आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला एखाद्या पिकांमध्ये अतिरिक्त वाढ होते, ज्याला आपण शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये माजणे म्हणतो, काय होतं? मग फुलकळी कमी लागते, पेऱ्यातलं अंतर वाढतं. म्हणून ह्युमिकचा वापर हा शक्यतो स्प्रेमध्ये जर तुम्ही करत असाल तर फुलकळीच्या अगोदर, सुरुवातीलाच. म्हणून ह्युमिकचं काम हे सुरुवातीलाच आहे. ड्रिप मधून दिलं तर काय होईल? म्हणजे समजा फुलकळी सेट झाली, फळ सेट झाला, त्याच्यानंतर जर वापरलं तर चालतं. ऍक्च्युली काय होतं, फुलकळी सेट झाल्यानंतर जर तुम्ही ह्युमिक वापरलात तर प्रॉब्लेम खालून सोडलात तर चालतं, अगर आप फवारने नहीं. स्प्रे में क्या होता है कि जितना ज्यादा आप ह्यूमिक स्प्रे में दोगे उतना पौधा बढ़ता रहेगा.
आप ड्रिप्स आहे, तुम्ही ड्रिप मधून दिलात तर तुमचा रूट झोन ऍक्टिव्ह राहतो. मी सुरुवातीलाच म्हटलं की ही जी मुळं आहेत ही मुळं शेवटपर्यंत चालू राहिली पाहिजेत. आता याच्यामध्ये बघा, हा कुठला घटक आहे? पोटॅश. हा कुठला आहे? हा कुठला आहे? नायट्रोजन. आता ही जी सगळी अन्नद्रव्य आहेत, शेवटी ह्या पिकांना, ह्या पानांना अन्नद्रव्य कुठून मिळणार आहेत? रूट्स मधून. मग ही अन्नद्रव्य पिकांच्या मुळांच्या जवळ असतात किंवा मुळापासून लांब असतात. मग तुम्हाला साधा आणि सोपा प्रश्न आहे की जे अन्नद्रव्य पिकांच्या मुळापासून लांब आहे ते पीक कसं घेणार? एकतर मुळी तिथपर्यंत वाढली पाहिजेत किंवा ते अन्नद्रव्य त्या मुळीपर्यंत आलं पाहिजे. म्हणून कुठल्याही खतांमध्ये जे काय आपण वापरत असतो, दाणेदार असेल, वॉटर सोल्युबल असेल, त्याच्यामध्ये कंपल्सरी आपण ह्युमिक काय देतो? कारण ग्रोथ चांगली हो, दिलेलं अन्नद्रव्य पिकाला चांगल्या पद्धतीनं मिळावं म्हणून आपण त्याच्यामध्ये ह्युमिकचा वापर करत असतो. आता कळलं ह्युमिक नक्की काय? सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का? तुमच्याकडे काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वोत्तम काय बनवू शकता हे मॅटर करतं. आता वेगवेगळ्या वनस्पतीत वेगवेगळे स्टेज असते ना. समजा ऊसाला कंटिन्यू देत राहिलं ऊस, हा अत्यंत प्रश्न महत्वाचा आहे. ऊसासारख्या पिकांमध्ये जर आपण विचार केला तर कमीत कमी वर्षाला आम्ही 4 वेळा ग्रॅन्युअल्स आणि 5 वेळा ह्युमिक द्यायला सांगतो. काय द्यायला सांगतो? कारण ऊसाची मुळं खाली खोलपर्यंत जात असतात, साधारणतः 90 ते 100 सेंटीमीटर खाली खोल जातात. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, ऊसाचं ज्या वेळेला वजन वाढलेलं असतं त्यावेळेला त्याचा भार त्याला सहन होत नाही आणि मग काय होतं, ते आडवी पडत असतं. मग त्यावेळेला मातीची जी पकड असते मुळांसोबत ती जर घट्ट राहिली तर ते पडत. सेम प्रॉब्लेम तुमच्या भातामध्ये पण होतो. म्हणून वेगवेगळ्या पिकांमध्ये, ऊसासारख्या पिकांमध्ये आपण कंटिन्यू महिन्यातनं एकदा ह्युमिकचा वापर जो आहे, हा ड्रिप असू दे किंवा स्प्रेच्या माध्यमातून, जेवढं तुमच्या ह्युमिकचा वापर तुम्ही ऊसामध्ये स्प्रेच्या माध्यमातून कराल त्यावेळेला पानांची रुंदी वाढते, कारण त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाचा वेग जो आहे हा वाढलेला असतो. आता मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, तुमच्या समोर प्रोडक्ट तर एक आहे, ठीक आहे. आता जस्ट शॉर्ट अँड स्वीट, आतापर्यंत तुम्ही ह्युमिक मधून काय शिकलात किंवा ह्युमिक बद्दल आता आपण जे चर्चा करत होतो त्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमिक मध्ये काय चांगलं वाटलं? जस्ट एक 3 ते 4 ओळी आपल्याला लिहायची. ह्युमिक मध्ये काय चांगलं वाटलं? स्टार्ट. ओके, झालं. चला
काय सांगाल, तुम्हाला काय वाटलं ह्युमिक मध्ये, काय आवडलं असं वेगळे पण? सर्वात प्रथम मातीचं आरोग्य सुधार. मातीचं आरोग्य सुधारतं. दुसरी गोष्ट न्यूट्रिएंट्स होल्ड करून ठेवतं आणि ऍब्सॉर्ब करायची क्षमता त्याच्यामध्ये आहे. न्यूट्रिएंट्स होल्ड करून ठेवता आणि ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. ओके, अजून? संख्या वाढवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पांढऱ्या मुळींची संख्या वाढवण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. ओके. जमिनीचं आरोग्य व्यवस्थित ठेवतं. जमिनीचं आरोग्य व्यवस्थित ठेवतं. ओके, अजून? अजून कोण सांगाल? येस मॅडम. दिलेली अन्नद्रव्ये हा. त्यांचे चांगल्या प्रकारे पिकांना ते मिळवण्याचं काम. मिळवण्याचं काम. ओके, अजून? सगळ्यात मेन मुद्दा NPK हा. त्याच्यामध्ये आहे ओके, NPK आहे. ओके, अजून? आणि त्याच्यामुळे झाडाचा ग्रोथ एकदम भारी होतो. झाडाचा ग्रोथ चांगला होतो. ओके, अजून? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आता ऍडव्हान्स शेती करतोय, आता आपल्याला शेतीचा भाव पाहिजे मार्केटमध्ये. सर्वात मध्ये ह्युमिकचा एक रोल आहे की ते मालाला शायनिंग देतो, म्हणजे माल चांगला टिकून राहतो. ओके. मार्केटला येतो ना. हा, अजून काय सांगाल? हवेची पोकळी तयार करणे. हवेची हवेची पोकळी तयार करणे. हवेची पोकळी तयार करणे. ओके, अजून? हा, ओके, अजून? मी तो हा, त्याच्या पाण्याबरोबर वाहून जाणारे अन्नद्रव्ये धरून ठेवण्याचं काम करतो. पाण्यासोबत जे वाहून जाणारं अन्नद्रव्य आहे ते धरून ठेवण्याचं काम. आता मी तुमच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी लिहून घेतोय, तुमच्याकडनं गोष्टी बोलवून घेतोय, याच्या पाठीमागं कारण आहे, आज आपण इथं काहीतरी शिकायला आलोय आणि काहीतरी करायला आलोय. बरोबर आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की नक्की काय बोलावं शेतकऱ्यांसोबत, कशाला धरून बोलावं, त्या प्रोडक्ट बद्दल काय बोलावं, याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन राहतं. आणि मी मुद्दाम तुम्हाला काय लिहायला सांगितलं, कारण तुम्हाला तुमच्या बोली भाषेमध्ये किंवा शेतकऱ्यांना जशी भाषा समजते त्या भाषेमध्ये तुम्ही लिहिला की तुम्हाला त्यांना सांगणं सोपं जातं, म्हणून तुम्हाला लिहायला सांगितलं. बरोबर आहे. पुढच्या प्रोडक्टकडे वळूया आपण. नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो आपला, सॉरी, आपण पहिला समजून घ्या की वापरायचं कसं. तर साधारणतः 2 ते 3 ml प्रति लिटर याचा वापर आपण करू शकतो. ड्रिप असेल तर 500 ml ते 1 लिटर पर्यंत आपण याचा वापर जो आहे तो करू शकतो. बीज प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, तर त्या बीज प्रक्रियेमध्ये सुद्धा ऍग्री ह्युमिकचा वापर आपण करू शकतो, जेणेकरून त्या बियाणाची उगवण जी आहे ही चांगली झाली पाहिजे. 5 ml प्रति किलो अशा पद्धतीने आपल्याला ह्युमिकचा वापर करायचा आहे. ओके. आता 5 ml प्रति किलो, 1 किलोला 5 ml. म्हणजे एक उदाहरण घेऊ आपण, 10 किलो बियाणं असेल तर किती लावेल ना? 50 ml. किलोला 5 ml म्हणजे 10 किलोला किती झाले? 50 ml. तर अशा पद्धतीने आपण ह्युमिकचा वापर जो आहे तो करू शकतो. आता आपण अशा प्रोडक्ट बद्दल आपण बघणार आहोत ज्याचा इतिहास खूप मजबूत आहे. आणि खरं तर आपण, तुम्ही ऐकलं असेल, कुठलीही गोष्ट जाणून घेण्या अगोदर इतिहास माहित असणं खूप महत्वाचं आहे. दुसरा प्रोडक्ट कुठला आहे आपला? अच्छा, काय सांगाल बरं, ऍग्रीएडिटिव्ह वेस्टेज मध्ये कोणत्या साली आला? तत्पूर्वी कंपनीची स्थापना कधी आहे? 2004 ही सुरुवात आहे. बरोबर. आता काय चालू आहे? आणि माझा प्रश्न काय होता? कधी सुरू झाले? मग तुमचं उत्तर 2004 नंतर आणि 2025च्या अगोदर पाहिजे. 2009 ला सुरू झालंय ना? अच्छा, 2009. ओके, तुम्ही उत्तर सांगा. चुकलं, बरोबर आलं, काही हरकत नाही. 2008, 2007. ओके, नवीन लोक काय सांगाल, कधी सुरुवात झाली असेल बरं? 2004 मध्ये सुरू झालं. 2004 मध्ये. सरांनी बरोबर सेफ खेळले. 2004 मध्ये सुरू व्हावं अशी अपेक्षा आहे. बरोबर ना? त्यावेळेस कंपनी सुरू झाली आणि त्यावेळी चालू केलं. अच्छा, ओके, 2004. अजून काय सांगाल? 2009 सांगितलं सर. सरांनी 2009 सांगितलं. येस सर. 2007. ओके, अजून याच्या व्यतिरिक्त? 2008. 2008 या वर्षी हे ऍग्रीएडिटिव्ह पहिल्यांदा वेस्टेज मध्ये घेण्यात आलं. आणि जवळपास आज आता आपण चर्चा करतो 2025 मध्ये. किती वर्ष झाली असतील बरं? 17.
बरोबर. का एवढी वर्ष आणि काय कारण असेल की प्रोडक्ट एवढी वर्ष मार्केटमध्ये चालतोय? क्वालिटी चांगली असल्यामुळे. ओके, पहिलं काय? क्वालिटी. आणि जर क्वालिटी चांगली असेल तर काय मिळेल? रिझल्ट चांगला मिळेल. ओके. आणि काय सांगाल की काय असं वेगळं पण आहे याच्यामध्ये की जे एवढी वर्ष मार्केटमध्ये चालू आहे? पीएच मेंटेन करणे. पीएच मेंटेन करणे. ओके, अजून? स्टिकर आणि जमिनीची सुपीकता मेंटेन ठेवायची. जमिनीची सुपीकता मेंटेन ठेवायची. ओके, अजून? कीटकनाशकाची कार्यक्षमता वाढेल. कीटकनाशकाची कार्यक्षमता वाढवणे. ओके, थोडस आपण काय करूया की मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही किती क्षमतेपर्यंत विचार करू शकता. तुमची थॉट प्रोसेस जी आहे ती कुठपर्यंत जाते. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की क्वालिटी तुम्ही बरोबर सांगितली, रिझल्ट सांगितलं. अजून काय कारण असेल की जेणेकरून हा प्रोडक्ट मार्केटमध्ये वर्षानुवर्ष चालत राहिला? हा पाणी ओलावा धरून ठेवतो. प्रोडक्टला धरून नाही, प्रोडक्ट पेक्षा थोडं वेगळं सांगा. हे प्रोडक्ट तुम्ही जे सांगताय ते प्रोडक्टचं काम झालं. जे काही आपण औषधं वापरतो हा, त्याचा इफेक्ट चांगला होतो. ते काम झालं त्याचं. प्राइस कमी विश्वास. प्राइस. अच्छा, विश्वास. ओके, विश्वास एक. अजून? विश्वास. अजून? असं म्हणजे आता प्रोडक्ट जर पुढचा विचार केला ना की असं हे प्रोडक्ट आहे की मार्केटमध्ये ह्याच्या तोडच नाही. अच्छा, तोड नाही, पण एक मध्य जर मी याचा साधला तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे उपलब्धता, ज्याला आपण म्हणतो सर्व्हिस. सर्व्हिस नसेल चालेल का मार्केटमध्ये? क्वालिटी बेस्ट आहे, रिझल्ट चांगला आहे, विश्वास पण आहे, पण सर्व्हिसच नाहीये, मालच उपलब्ध नाहीये, चालेल का? म्हणून हा जो ब्रँड आहे हा ह्या 4 बेसिसवरती सगळ्यात जास्त चालला, तो म्हणजे क्वालिटी, रिझल्ट, विश्वास आणि सर्व्हिस. बरं, ठरवणारी व्यक्ती कोण आहे? हा, शेतकरी, कस्टमर. शेतकरी. ऑब्विसली शेतकरीच असणार, कारण वापरणारा व्यक्ती पण कोण आहे? शेतकरीच आहे. आणि म्हणून हे प्रोडक्ट एवढी वर्ष चालवण्याचं एकमेव कारण म्हणजे शेतकऱ्यांची पहिली पसंती, ज्याला आपण म्हणतो. आता मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, आता आपला जवळपास हंगाम संपत आलेला आहे, खरीप हंगाम संपत आलेला आहे. मग इथं सगळे बसलेले व्यक्ती ऍग्रिकल्चर मध्ये काम करणार आहेत, काम करत असतील अशी मी अपेक्षा करतो. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ह्या सीझन मध्ये तुम्ही सगळ्यात जास्त कुठल्या पिकांवर काम केलं? या सीझन मध्ये म्हणजे पाठीमागच्या हंगामामध्ये? कपाशी, सोयाबीन, अद्रक, डाळिंब, अजून बाजरी, भात, बरोबर आहे, ऊस, हळद, सोयाबीन. ह्या पिकांमध्ये काम करत असताना सगळ्यात जास्त तुमच्याकडे मागणी कुठल्या प्रोडक्टची आली? कुठली आली? ॲग्री82. आणि ॲग्री82 सोबत कुठला आली? ह्युमिक. बरोबर आहे, या सर्जा राजा ज्याला आपण म्हणतो. आता तुम्ही मला सांगा की कुठलाही शेतकरी असेल तो कुठल्या गोष्टीकडे आकर्षित होतो? मी काय ठराविक गोष्टी इथं बोर्डवर लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही मला सांगा त्या गोष्टी बरोबर आहेत की चुकीच्या. स्कीम, क्वालिटी, रिझल्ट, का फील्ड सपोर्ट? रिझल्ट. ओके, अजून? रिझल्ट, क्वालिटी आणि हा फील्ड सपोर्ट पण पाहिजे. फील्ड सपोर्ट पण पाहिजेत लोकांना. कारण आज खरी परिस्थिती काय माहितीये का, शेतकऱ्यांना औषधं घेणं ही अवघड नाहीये,
पण योग्य वेळेला योग्य औषध कुठलं आहे हे समजून घेणं खूप अवघड आहे आजच्या तारखेमध्ये. अनेक कीटकनाशक आहेत, अनेक बुरशीनाशक आहेत, अनेक खतं आहेत, अनेक तणनाशक आहेत, पण कुठलं कीटकनाशक, कुठलं बुरशीनाशक, कुठलं तणनाशक, कुठली खतं हे त्या अवस्थेमध्ये कामाला येईल हे शेतकऱ्यांना आज समजून घेणं खूप अवघड जातं. आणि म्हणून बरेच शेतकरी जर तुम्ही बघितले असतील तर त्यांना रासायनिक खतं माहिती आहेत, वॉटर सोल्युबल खतं फार कमी माहिती आहेत. 19-19, 12-61, 13-40-13, 52-34, 00-50 ही जी वॉटर सोल्युबल ग्रेड आहे ही फार कमी माहिती आहे. पण कुठल्याही शेतकऱ्याला मला सांगा 10-26-26 माहित नाही असं होईल का? DAP माहित नाही असं होईल का? आणि तुम्ही मला करेक्ट करा. आम्हाला बरेच शेतकरी म्हणतात की साहेब मी फक्त 3च खतं वापरतो आणि माझं पीक चांगलं येतं. युरिया, नत्र, स्फुरद आणि पालाश या 3 खतांवरती पीक चांगलं येतं का? तर एकूण अन्नद्रव्यांची गरज आपल्या पिकाला किती आहे? 17 अन्नद्रव्यांची गरज आहे. आणि आपण त्यातनं टाकतोय किती आपल्या पिकांना? फक्त 3. तर बाकीची जी पूर्तता आहे ती कशी होणार? बरोबर आहे. आता आपण थोडक्यात समजून घेऊया की 82 मध्ये एक आवर्जून शब्द वापरला जातो, तो म्हणजे नॉन आयोनिक सर्फॅक्टंट. काय वापरला जातो? नॉन आयोनिक सर्फॅक्टंट. आता नॉन आयोनिक सर्फॅक्टंट म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना की 82 आपण कुठल्याही औषधामध्ये मिक्स करू शकतो. पण एक औषध आहे ज्याच्यामध्ये आपण 82 मिक्स करू शकत नाही तेव्हा आपण ते मोस्टली अवॉइड करतो. हा, बोर्डॅक्स मिक्सचर, मोरचूत ज्याला आपण म्हणतो. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की आज आपण प्रोडक्ट कुठं वापरायचं हे तर चर्चा करणारच आहोत, पण कुठं वापरायचं नाही हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. जसं मी तुम्हाला ह्युमिक मध्ये सांगितलं की फुलकळीच्या नंतर शक्यतो फवारणी करणं टाळा. तुमचं 82, बोर्डेक्स मिक्सचर किंवा जे आपण GA वापरतो, GA तुम्हाला माहिती आहे ना सॉल्व्हेंट मध्येच डिझॉल्व्ह होतं, तर दुसरं कशामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. मग शक्यतो आपण GA मध्ये पण अवॉइड करायला सांगतो, जिब्रॅलिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो, राईट. तर नॉन आयोनिक याचा अर्थ काय? तुम्ही कुठल्याही औषधामध्ये याचा जर म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस, स्पेशली मी ऍज अ कन्सल्टंट मी या 2 गोष्टींमध्ये अवॉइड करतो. का? कारण आपण काम करत असताना मगाशी सरांनी सांगितलं की कुणाचं चांगलं झालं नाही तरी चालेल, पण वाईट कुणाचं करायचं नाही. म्हणून शक्यतो तर मी या 2 गोष्टींमध्ये अवॉइड करतो, एक बोर्डेक्स मिक्सचर आणि दुसरं GA. बाकी सगळी जी असतं त्याच्यामध्ये कम्पॅटेबल असतं. कम्पॅटेबल म्हणजे काय की तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स केला तर रिॲक्शन होत नाहीत. आणि बऱ्याच वेळेला काय असतं आपण 3-4 औषधं एकत्र वापरत असतो आणि औषधं फाटण्याचं सगळ्यात जास्त नुकसान असतं. हा, त्याच्यामध्ये वापरलं चालतं, बट जे तुम्हाला बोर्डेक्स मिक्सचर आणि GA वगैरे असतं त्याच्यामध्ये शक्यतो तुम्ही सजेस्ट न केलेलं बरं आहे. ओके. आता का? आता याच्यामध्ये नॉन आयोनिक म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. इकडे कुठले अन्नद्रव्य तुम्हाला बघायला मिळतात? झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, कॉपर, मॅग्नीज, नायट्रोजन आणि पोटॅशियम. आणि ह्या हाताला कुठली बघायला मिळतात? नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि फ्लोरीन. आता जर तुम्ही बारकाईने बघितलात तर ह्या प्रत्येक अन्नद्रव्यावरती काही ना काही चार्ज आहे. चार्ज म्हणजे काय? एकतर प्लस चार्ज आहे किंवा गुणधर्म ज्याला आपण म्हणतो. तर प्लस चार्ज तुम्हाला कशामध्ये बघायला मिळतोय? कुठल्या कुठल्या अन्नद्रव्यांमध्ये? आयरन नावं सांगा मला बरं. आयरन, मॅग्नेशियम, आयरन, कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि नायट्रोजन. आणि मायनस चार्ज कशावरती आहे? नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि फ्लोरीन. आता तुम्हाला एक प्रश्न आहे, याच्यामध्ये पण नायट्रोजन नाही, याच्यामध्ये पण नायट्रोजन आहे, असं का? हा, दोन्हीमध्ये फरक काय? अमोनियम आणि नायट्रेट मध्ये
हे जे आहे अमोनियम जो आहे आपल्या पिकांना हळूहळू लागू पडतो आणि नायट्रेट जो आहे तो आपल्या पिकांना जलदरित्या मिळतो. म्हणून तुम्ही बघा कॅल्शियम नायट्रेट कधी पण दिलात पिकाला मिळण्याची कॅपॅसिटी फास्ट असते ऍज कम्पेअर्ड टू प्लेन नायट्रोजन. बरोबर आहे. आता याच्यामध्ये हे जे चार्ज आहेत बऱ्याच वेळेला काय होतं तुम्ही म्हणता ना औषधं फाटतात किंवा दोन घटक ज्या वेळेला आपण एकत्र मिक्स करतो त्यावेळेला रिॲक्शन होते आणि औषधं फाटतात. आणि म्हणून याच्यामध्ये ह्याला आपण नॉन आयोनिक याच्यासाठी बनवलेलं आहे की तुम्ही कशामध्येही मिक्स करा त्याच्यामध्ये रिॲक्शन होत नाही आणि रिॲक्शन झाली नाही तर तुम्हाला औषधं फाटण्याचं सुद्धा भीती राहत. आता आपण थोडक्यात समजून घेऊया की 82 ज्या वेळेला आपण एखाद्या पाण्यामध्ये वापरतो स्प्रेच्या माध्यमातून तर सगळ्यात पहिलं काम होतं ते म्हणजे त्या पाण्याचं सरफेस टेन्शन जे असतं हे तोडलं जातं. हे एक पान आहे. आता थोडक्यात आपण समजून घेऊ. तुम्ही पानाला कधी असं हाताने बघितलं तर एक मेनचट सारखा चिकट पदार्थ असं तुम्हाला वरती बघायला मिळतो. म्हणजे वॅक्स असं असतं आपलं वॅक्स मेन कसं असतं मेनासारखा प्लास्टिक सारखा आणि त्याच्यामुळे आपल्या पानांवरती पाणी सहसा राहत नाही. काय होतं तो मेनासारखा पदार्थ असल्यामुळे आपल्या पानांवरती ते पाणी राहत नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर कांद्याची आपण पात घेऊ जी तेलकट असते थोडीफार तुम्ही औषधं स्प्रे केला की ती थोडीशी खाली येतात गळून पडतात. बरोबर आहे. आता हा जो मेनासारखा भाग असतो पानाच्या वरती हा अत्यंत महत्वाचा असतो. का महत्वाचा असतो तर पिकांना वेगवेगळ्या किडीपासून आणि आजारापासून वाचवण्याचं काम म्हणजे ज्याला आपण भिंत म्हणतो ती ही पहिली भिंत असते. ज्याला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये काय म्हणतो क्युटिकल लेयर्स म्हणतो. आता हा मेनासारखा पदार्थ जर आपल्या पानांवरती असेल तुम्ही कधी बघा तुमच्या पानावरती औषध सहसा पसरत नाही किंवा थेंबाच्या रूपामध्ये साठून राहतं तर ते तोडण्याचं काम कोण करतं. सगळ्या पिकांमध्ये जर आपल्याला एकसारखा स्प्रे बसायचा असेल एकसारखा म्हणजे काय ना कमी ना जास्त हा कधी बसू शकतो ज्या वेळेला त्याची कव्हरेज कॅपॅसिटी चांगली असते आणि ती सुद्धा ह्या 82च्या माध्यमातून वाढत असते. आणि कुठलंही औषध पानाच्या आतमध्ये घेऊन जाण्याची ताकद कशामध्ये आहे तर 82 मध्ये. म्हणून आपण कुठल्याही स्प्रेमध्ये याचा वापर जो आहे हा रिकमेंड करतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायदा काय होतो तर तुमच्या स्प्रेची इफिशियन्सी ज्याला आपण म्हणतो कार्य करण्याची क्षमता जी आहे ती वाढवतं. दुसरं पानांवरती चिकटून राहण्याची क्षमता सुद्धा या पकडून ठेवण्याचे काम ह्या 82च्या माध्यमातून होत असतं. कुठल्याही औषधांसोबत कुठलेही फर्टिलायझर इन्सेक्टिसाइड फंगिसाइड असतील त्या सगळ्यांसोबत आपण याचा वापर जो आहे तो करू शकतो. मग असे सर म्हटले की हायर न्यूट्रिएंट अपटेक म्हणजे अन्नद्रव्य सुद्धा उचलून देण्याची ताकद या 82 मध्ये आहे. सरांनी अजून एक छान मुद्दा मांडला होता तो म्हणजे पाण्याचा पीएच हार्ड वॉटर ज्याला आपण म्हणतो तर त्या हार्ड वॉटर मध्ये सुद्धा 82 जे आहे ते चांगल्या पद्धतीनं काम करतं. आणि लो फायटोटॉक्सिटी म्हणजे बघा आपण जे काय अन्न खात असतो हे आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर टॉक्सिन साठत असतात ते बाहेर निघाले पाहिजेत. कशाने बाहेर निघतात ते फुटपॅच लावल्यानंतर तर निघतात. घाम जातो स्वेटिंग होतं युरिनेशन बरोबर आहे. ते जे सगळे हार्मफुल टॉक्सिन्स जे आपल्या शरीरामध्ये साठून राहिलेले असतात ते बाहेर निघाले पाहिजेत. साठून राहिले तर काय होईल काय होईल पचनक्रिया बंद होऊन जाते तब्येत खराब होते. तसं आपल्या पिकांमध्ये जे आपण तणनाशक जे आपण औषधं वगैरे वापरत असतो तर ते आपल्या शेवटी काय एखादं औषध आतमध्ये गेलं म्हणजे झाडाच्या आतमध्येच राहिलं तर ते बाहेर पण निघालं पाहिजेत. तर त्याला आपण लो फायटोटॉक्सिटी म्हणतो आणि म्हणून सगळ्या पिकांमध्ये हे सेफ मानलं जातं. बरोबर आहे. हे त्याचे फायदे झाले. कशा कशामध्ये वापरू शकतो फॉलियर स्प्रे मध्ये वापरू शकतो पेस्टिसाइड सोबत वापरू शकतो
टँक मिक्सिंग म्हणजे अनेक प्रकारची औषधं आपण वापरत असतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे वापरू शकतो. ड्राय किंवा वॅक्सी लीफ, ज्याच्यावरती मेणासारखा चिकट पदार्थ असतो. कशावरती? कोबीचं पान, फ्लावरचं पान, मिरची, सिट्रस म्हणजे ज्याला आपण लिंबू वर्गीय पिकं ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. हा, संत्रा, मोसंबी आणि कपाशी, बरोबर आहे. त्यानंतर बऱ्याच वेळेला काय असतं, फवारलेलं औषध धुवून जाण्याची भीती आपल्याला असते. आता तुम्ही स्प्रे केला, मगाशी कुशाल सर म्हटले की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडायला चालू असतो, चुकून आपण स्प्रे केला, पाऊस झाला, तर ते औषध धुवून जाण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून ते पकडून ठेवण्याचं काम सुद्धा या 82च्या माध्यमातून होत असतं. कुठल्याही खतांसोबत आपण हे वापरू शकतो. आता जे तुम्हाला मी सांगणार आहे खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे ॲग्री 82 नक्की औषधांमध्ये कधी वापरावं. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, तुम्ही 82 पंपामध्ये कधी टाकता? सुरुवातीला मी 1 नंबर टाकायला होतो सर, म्हणजे चांगल्या पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित कालवून आणि मग औषध टाकायला. बरोबर आहे. सरांनी म्हटलं चांगल्या पाण्यामध्ये. चांगलं पाणी म्हणजे नक्की काय? बरोबर आहे. अजून 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 मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की नक्की 82 तुम्ही कधी टाकायला सांगता? सरांनी टाकलं सांगितलं की सुरुवातीला. अजून हा, मी त्या मुद्द्याकडे येणार होतो. म्हणून मी काय प्रश्न केला की 82 नक्की पाण्यामध्ये कधी टाकावं. आता जर तुम्ही अर्धा पंप भरला, त्याच्यामध्ये 82 टाकलं, थोडस हलवलं तर फेस येतो. हा, आता हा फेस जो असतो याच्यामुळं काय होतं, पानांवरती जो युनिफॉर्म स्प्रे व्हायला पाहिजे तो कमी जास्त प्रमाणामध्ये होतो. आणि म्हणून आपण सगळेजण रिझल्टची अपेक्षा करत असतो, पण तुम्हाला रिझल्ट चांगला कधी येणार? मला सांगा, पोरगा परीक्षेमध्ये पास कधी होणार? अभ्यास केल्यावर. स्वाभाविक आहे, अभ्यास केल्यावरच परीक्षेमध्ये पास होणार. न अभ्यास करता परीक्षेमध्ये पास होणार आहे का सांगा मला? मग आपल्याला जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर आज अत्यंत महत्वाचं आहे, ते म्हणजे तुमची औषधं पाण्यामध्ये टाकण्याचा क्रम काय. कुठलीही औषधं कधी पण टाकून चालत नाही. म्हणून त्यासाठी हा क्रम आहे, ज्याला आपण म्हणतो वेल्स म्हणतो. वेल्स म्हणजे काय, तर त्यात सगळ्यात पहिला येतं ते म्हणजे डब्ल्यू म्हणजे काय, तुमचा पंप अर्धा भरला, बरोबर आहे. अर्धा पंप भरल्यानंतर सगळ्यात पहिला त्याच्यामध्ये काय टाकलं जातं, तर वेटेबल पावडर टाकली जाते. वेटेबल पावडर म्हणजे काय, की जी पावडर पाण्यामध्ये मिक्स होते, बरोबर आहे, ती सुरुवातीला टाकली गेली पाहिजे. त्यानंतर दुसरं असतं ते म्हणजे मिक्सिंग. थोडासा पंप आपण हलवणे, ढवळल्यासारखं करणे. तिसऱ्या नंबरला येतं जे लिक्विड पदार्थ असतात, कीटकनाशक म्हणा, एखादं फंगिसाइड लिक्विड मध्ये असतं, तर ते तिसऱ्या नंबरला टाकलं पाहिजे. चौथ्या नंबरला एक घटक असतो, आपण कित्येक जण त्या पॅकेटवरती, मला माहित नाही आजपर्यंत शेतकरी जो आहे एखादी बॉटल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बघतो का नाही, याच्यावरती EC लिहिलेलं आहे का, SC लिहिलेलं आहे का, बरोबर आहे. 4 नंबरला हे इमल्सिफेबल कॉन्सन्ट्रेशन म्हणून असतं, हे 4 नंबरला टाकलं गेलं पाहिजेत. आणि 5व्या नंबरला मग तुमचं 82 आणि बाकीचे सगळे अन्नद्रव्य. हा क्रम आहे. हा ज्या वेळेला क्रम बिघडतो, आता लास्टला 82 टाकल्यानंतर काय होतं, तुमचा वर आलेला फेस तुम्ही काढून टाकू शकता, पण सुरुवातीला टाकलं तर, किंवा मध्यभागी ज्या वेळेला आपण पंप अर्धा भरलेला असतो त्याच्यामध्ये 82 टाकलं तर फेस येणारच आहे, तो तुम्ही काढू शकता. म्हणून आपल्याला हा क्रम आहे, हा क्रम आपल्याला माहित पाहिजे. आपण रिझल्ट चांगला पाहिजे असेल तर ह्या क्रमामध्ये आपल्याला वापरणं खूप महत्वाचं आहे, बरोबर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक प्रोडक्ट मध्ये आज आपण जे शिकणार आहोत, हे तुम्ही मला जे झूम मध्ये ऐकलं, जे तुम्ही युट्यूब मध्ये बघता, याच्यापेक्षा वेगळं आज आहे. आणि मी कधीही कुठल्याही ट्रेनिंग मध्ये या डिटेल मध्ये गोष्टी का सांगत नसेल बरं सांगा मला, काय कारण असेल?
तेव्हा डोक्यातल्या वस्तू सर एकदम डोक्यात पहिली तर गोष्ट आपल्याला समजलं पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये दुसरं काय आहे की आज मला सांगा शिकण्याची क्षमता किती जणांमध्ये आहे? माझ्या ट्रेनिंगमध्ये 100 लोक जरी बसले असतील तर तुम्हाला काय वाटतं 100च्या 100 लोक शिकण्याच्या दृष्टिकोनातून बसलेले असतात का? किती जणांना नॉलेज पाहिजे असतं? तर हार्डली 1 ते 2% आपण पकडून चालू. आणि मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतोय? ह्या गोष्टी मी याच्याकरता सांगतोय कारण ज्या वेळेला आपण फील्डमध्ये जातो, फील्डमध्ये गेल्यानंतर औषधं काय काम करतात हे जर माहित नसेल, चुकीचं औषध दिला शेतकऱ्याचं नुकसान होतं. नुकसान झालं त्याचं आर्थिक नुकसान तर होतच, सोबत तुमच्या पण डोक्याला ताप, माझ्या पण डोक्याला ताप, आणि ते सगळं खापर फुटतं मग कंपनीच्या नावावरती. आपण सांगतो 10 ml टाकतो 30 ml तरी पण प्रॉब्लेम होतो. म्हणून हे तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. आज मला सांगा आपण जी खतं वापरत असतो, रासायनिक खतं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 1965 पासून 2025 आता होता, जवळपास एवढी वर्ष झाली, तुम्हाला कधी कोणी युरियाचं महत्व पटवून द्यायला आलं का? डीएपीचं महत्व काय, डीएपी किती टाकलं गेलं पाहिजेत, कोणत्या परिस्थितीमध्ये वापरलं गेलं पाहिजेत, याच्याबद्दल कधी कोणी सांगितलं का? आणि म्हणून काय बघा, प्रत्येक शेतकऱ्याचं रासायनिक खत वापरण्याचं प्रमाण हे कमी अधिक आहे. कोण एकराला 25 किलो वापरत असेल, कोण 1 बॅग वापरतं, कोण 50-100 किलो वापरतं, कोण 75 किलो वापरतं. कमी जास्त प्रमाण आहे पैशाच्या हिशोबाने. आणि म्हणून ज्या वेळेला आपण वेस्टेजमध्ये येतो तर वेस्टेजमध्ये एक सिस्टम असतं. जसं मगाशी आपण वेस्टेज अप्लॉज केलं, सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज एकसारखा आला, तसं